मला वाटतं आपण आता सुरुवात करायला हरकत नाही. एकदा जोरदार टाळ्या आपल्या सगळ्यांकडून अपेक्षित आहे. सुमित ग्रुप प्रस्तुत लोकसत्ता विश्लेषण. सहप्रायोजक आहेत ठाणे भारत सहकारी बँक लिमिटेड. या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचं लोकसत्ता वृत्तपत्र समूहाच्या वतीने मी कुणाल रेगे सूत्रसंचालक मनपूर्वक स्वागत करतो. एकदा जोरदार टाळ्या प्रायोजकांसाठी अपेक्षित आहेत. खरं तर व्यवसायाच्या भाषेमध्ये आपण यांना प्रायोजक म्हणतो, पण मुळात हे सगळे लोकसत्ताचे वाचक आहेत आणि हे सगळे लोकसत्ताचे वाचक असल्यामुळे आपल्या सगळ्या उपक्रमात आपल्यासोबत असतात आणि ही सगळी मंडळी आपल्यासोबत असतात म्हणून असे उपक्रम करणं हे थोडं अधिक सोयीचं जातं. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या खेपेचा पहिला अर्थसंकल्प हा आपल्या सर्वांसाठी औत्सुक्याचा आहे. आपल्याला कल्पना असेल त्याची. काही करदाते आहेत, नोकरदार आहेत, ग्राहक आहेत, व्यावसायिक आहेत आणि गुंतवणूकदार म्हणून अर्थसंकल्पाने आपली दखल घेतली तर ती कशी घेतली हे आपल्याला आज जाणून घ्यायचं आहे. भविष्यचित्रासह वर्तमान आव्हानांचा माग घेणारं हे विश्लेषण वेध अर्थसंकल्पाचा म्हणून ओळखलं जातं. या विश्लेषणात सहभागी होण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी मी मान्यवरांना व्यासपीठावरती आमंत्रित करतो. सर्वप्रथम ज्येष्ठ सनदी लेखापाल आणि कर सल्लागार माननीय श्री दीपक टिकेकर सर यांना विनंती करतो त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झालं पाहिजे. सरांचं खूप खूप स्वागत. आपल्याला विनंती करतो आपण कृपया आसनस्थ व्हा. आणि यानंतर मी आमंत्रित करतो लोकसत्ताचे सन्माननीय संपादक श्री गिरीश कुबेर सर यांना. एकदा जोरदार टाळ्या गिरीश सरांसाठी. सरांना विनंती करतो त्यांनी कृपया आसनस्थ व्हावं. या दोन्ही मान्यवरांचं आपण आधी स्वागत करणार आहोत. सर्वप्रथम सुमित ग्रुपतर्फे माननीय भूषण निमळेकर साहेब यांना मी व्यासपीठावरती आमंत्रित करतो आणि त्यांना विनंती करतो त्यांच्या हस्ते आपण श्री टिकेकर सरांचं स्वागत करूया. फक्त थांबा, आपल्याला नंतर एक फोटो बनवाय म्हणून विनंती आहे. यानंतर आमंत्रित करतो ठाणे भारत सहकारी बँक लिमिटेडचे माननीय अध्यक्ष श्री उत्तम जोशी साहेब यांना. सरांना विनंती करतो त्यांच्या हस्ते माननीय संपादक श्री गिरीश कुबेर सरांचं त्यांनी स्वागत करावे. आणि ह्या चौघांचंही आपल्याला एक समूह छायाचित्र हवंय. एक समूह चित्र आपण ह्या छायाचित्र. धन्यवाद, खूप खूप आभार. यानंतर मी गिरीश कुबेर सरांना विनंती करतो ते आपल्याला मार्गदर्शन करतील. नमस्कार. लोकसत्ता अर्थसंकल्प विश्लेषणमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. एरवी खरं म्हणजे अशा विश्लेषणामध्ये मी दुसऱ्या भागात बऱ्याचदा बोलतो. आज पहिल्या भागात बोलतो. याचं कारण दुसऱ्या भागाकडे जास्त अनेकांना रस असेल इन्कम टॅक्सचा संदर्भ असल्यामुळे, आणि म्हणून म्हटलं की त्यांना आकर्षणाचा केंद्रबिंदू करव्यवस्था असल्यामुळे कमी आकर्षणाचा विषय हा आपण पहिल्यांदा घ्यावा म्हणून मी सुरुवात करतो. याच आठवड्यामध्ये दिवार या सिनेमाला 50 वर्ष झाली. म्हणजे अनेक सिनेमाला झाली या वर्षात, पण आता दिवार हा 50 वर्षाचा झाला. अर्थसंकल्प मांडला जात असताना आणि एकंदर त्याच्याविषयी असे चित्कार अनेकांचे असे कानावर पडत असताना मला त्या दिवार सिनेमामधल्या या प्रसंगाची आठवण झाली. अमिताभ रागावलेला, संतापलेला, शंकराच्या त्या मूर्तीसमोर उभा आहे आणि अब तो आप खुश होंगे बहुत वगैरे अशा अर्थानं. तसं ते म्हणजे हे वाक्य आज मध्यमवर्ग नावाने ज्यांना ओळखलं जातं त्यांच्यासाठी वापरता येऊ शकेल की अब तो आप बहुत खुश होंगे. पण त्यातले ते खाचखळगे आहेत हे माझ्यापेक्षा श्री टिकेकर अधिक चांगलेपणाने सांगू शकतील. कारण या मुद्द्याला सुरुवातच का केली, कारण अख्ख्या अर्थसंकल्पाला झाकळून राहिलेला कुठला एक मुद्दा असेल ना तर तो आहे हा 12 लाखाच्या कर सवलतीचा.
आणि अहो असं झालं की अनेकांना तर म्हणजे आत्तापर्यंत म्हणजे इथे आम्ही आतमध्ये बसलेलो होतो तिथपर्यंत ह्या शंका येतात की याचा अर्थ समजा माझा 20 लाख रुपये पगार आहे तर आता मला कर फक्त 8 लाखावरच द्यावा लागणार. इथपर्यंत ते असे जे काही आनंदाचे साक्षात्कार अनेकांना झाले. त्यामुळे ती ती सगळ्यात मोठी अर्थसंकल्पातली महत्त्वाची बातमी आजची ठरते. आणि त्यामुळे बाकीचे जे सगळे मुद्दे आहेत. घुमतोय. हो, सॉरी सॉरी. हां, हॅलो 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 हॅलो. हो, घुमत असेल तर माझा दोष नसेल. आणि अजून तरी आवाज तसा दाबण्याचा प्रयत्न नाही झालेला. तर हा मुद्दा सोडला तर काही अतिशय चांगले अर्थसंकल्पातले मुद्दे आहेत. त्याचं खरंच आपण त्याची दखल घ्यायला हवी. त्याचं कौतुक करायला हवं. 2 मुद्द्यांनी मला सुरुवात करायला आवडेल. एक दोन्ही खाजगी क्षेत्रासंदर्भातले आहेत म्हणून. एक आहे हा अणुऊर्जेच्या क्षेत्रामध्ये खाजगी क्षेत्राला परवानगी देण्याचा. हा फार मोठा निर्णय या अर्थसंकल्पामध्ये धोरणात्मक पातळीवरती घेतला गेला असं मला वाटतं. वरकरणी पाहता अरे त्यात काय एवढं वगैरे असं वाटू शकेल, तसं नाही आहे. याचं कारण असं की मुळात या क्षेत्रातली आपली जी गती आहे ना, तिला प्रगती म्हणता येणार नाही, इतकी मंद गती आहे. म्हणजे अब्दुल कलामांनी 2000 साली जे काही लक्ष ठेवलेलं होतं ते 2020 साली 20,000 मेगावॅट ऊर्जा अणुक्षेत्रातनं तयार होईल. म्हणजे तशी ती झाली असती तरी देशाच्या समस्त ऊर्जा गरजेच्या 20% ऊर्जासुद्धा त्याच्यातनं निर्माण झाली नसती. हे हे फारच भयंकर आहे. कारण भारताची ऊर्जेची गरज आता तर ती सध्या प्रचंडच आहे. पण फ्रान्ससारखा देश त्याच्या एकंदर विजेच्या मागणीपैकी 70 ते 75 ते 80% वीज ही अणुऊर्जेतनं तयार करतो आणि आपण ती 5%ही तयार करत नाही. याचं कारण ते बऱ्याच अडचणी आहेत. टेक्निकल तांत्रिक मुद्दे खूप आहेत, मग त्याच्यात जात नाही. पण आज पहिल्यांदा असा निर्णय घेतला गेला की खाजगी क्षेत्राला हे या क्षेत्रात वाव दिला जाईल, मुभा दिली जाईल. आता म्हणजे 40 एक वर्ष पत्रकारितेत असल्यामुळे प्रत्येक निर्णयाचं एक कार्यकारणभाव जोडायचा एक स्वभाव किंवा गरज किंवा एक सवय पण लागलेली आहे. तर याच्यामुळे याचा एक सहज हे तरतूद वाचल्यानंतर ऐकल्यानंतर पटकन मनात आलेला प्रश्न असा होता की अरे बापरे, याचा अर्थ एका विशिष्ट उद्योग समूहालाच या क्षेत्रामध्ये पण आता संधी दिली जाणार आहे किंवा काय. हा हा एक पत्रकारितेचा विद्यार्थी म्हणून हा प्रश्न मला फार महत्त्वाचा वाटतो. याचं कारण काही वर्षापूर्वी याच सरकारच्या काळामध्ये जेव्हा सौर ऊर्जेबाबत असेच धोरणात्मक भाष्य केलं गेलं होतं तेव्हा त्याचंही स्वागत करण्यासारखीच ती घटना होती. पण त्याचा फायदा आजच्या घडीला जगातली सगळ्यात मोठी कंपनी जी अत्यंत प्रदूषित अशी कोळशावर आधारित वीज तयार करते त्याच कंपनीला आता जगातली सर्वात मोठी हरित ऊर्जा कंपनी करण्याची संधी देण्यामध्ये झालेलं आहे. असं याच्यामध्ये होता कामा नये. कारण आत्ताच्या घडीला L&T सारखी असेल, टाटासारख्या कंपन्या असतील, या अणुऊर्जेच्या क्षेत्रात खूप चांगलं काम करतात. ज्या रिॲक्टर्स असतात त्याच्या ज्या भिंती उभारणं खूप खाजगी कंपन्यांना त्याच्यामध्ये चांगला वाव आहे. त्यामुळे हे जर प्रामाणिकपणे खुलं केलं जाणार असेल त्याचं मनपूर्वक आपण स्वागत करायला हवं. त्याच वेळेला विमा क्षेत्रामध्ये ही दुसरी जी आता ही बाब सांगतोय ती मला एका अर्थाने क्रांतिकारक वाटते आणि ती या सरकारच्या काळात ते केलं जाणं. विमा क्षेत्र हे खाजगी परदेशी खाजगी गुंतवणुकीसाठी पूर्णपणे खुलं केलेलं आहे. 100% इन्शुरन्स सेक्टर हे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटला खुलं असू शकेल. आता असा प्रयत्न जेव्हा पूर्वी झाला त्यावेळेला म्हणजे भारतीय नागरिकाचं आरोग्य आता परदेशी कंपन्यांच्या हातामध्ये जाणार किंवा आता नवीन ईस्ट इंडिया कंपनी तयार होणार किंवा भारत विकला जाणार ह्या पातळीवरची टीका झालेली होती. आणि ह्या टीकेचा राजकीय हेतू काय असतात ते मी सांगायची गरज नाही.
पण याचं मूळ जे आहे ना हे खरंच गरजेचं आहे. विमा क्षेत्राचा जीव आपल्याकडचा एवढा लहान आहे, देशाचा आकार लक्षात घेतला तर ज्या पद्धतीनं विमा क्षेत्राची वाढ व्हायला हवी ती होऊ शकलेली नाही. कारण याच्यामध्ये भांडवल घालायला पैसाच नाही आहे आपल्याकडे. आपल्या कंपन्यांनी कितीही एकत्र येऊन जरी मोठा आवाज केला तरी ही गरज आपण पूर्ण करू शकणार नाही आहे. त्यामुळे या क्षेत्रासाठी परकीय गुंतवणूक 100% खुली करत असतील अत्यंत स्वागतार्ह घटना आहे आणि त्याचंही मनापासून स्वागत करायला हवं. कारण हा हा राजकारणाचा मुद्दा का उल्लेख केला मी, तर मला आठवतंय वाजपेयी सरकारने पहिल्यांदा एक अत्यंत प्रागतिक निर्णय घेतलेला होता. तो असा होता की खाजगी किराणा क्षेत्रामध्ये म्हणजे प्रायव्हेट रिटेल सेक्टरमध्ये 100% FDI येऊ द्यायची. म्हणजे थोडक्यात काय झालं असतं समजा तरी केलं असतं तर वॉलमार्टसारख्या कंपन्या थेट भारतामध्ये येऊ शकल्या असत्या. त्यावेळेला आपल्या नाक्यावरच्या ज्याला म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला छान शब्द तयार केला गेला त्यावेळेला की आपल्या घराजवळच्या पॉप अँड मॉम स्टोअरचं काय होणार. म्हणजे आपल्या नाक्यावरचे जे दुकानदार आहेत त्यांचं काय होणार, त्यांच्या पोटावर पाय येईल अशी जर किराणा क्षेत्रामध्ये परकीय गुंतवणूक येऊ दिली तर. म्हणून त्यावेळेला कुणी विरोध केला त्याला? काँग्रेसने विरोध केला. काँग्रेस विरोधी पक्षामध्ये होती. नंतर मनमोहन सिंग सत्तेवर आले, त्यांनी असा प्रयत्न केला, तेव्हा भाजपने विरोध केला. मग तेव्हा या पॉप अँड मॉम स्टोअरचं काय होणार असा हाच त्यांचा मुद्दा त्यावेळेलाही होता. जणू काही म्हणजे खरं म्हणजे प्रगतीचं चाक जेव्हा असं पुढे पुढे जात असतं त्यावेळेला अशा बदलांमुळे जे काही आव्हानांना तोंड द्यावं लागतं ते प्रत्येकालाच द्यावं लागत असतं. म्हणजे रिक्षा आल्या त्यावेळेला टांगेवाल्यांचं काय होणार हा प्रश्न पडला असेलच ना. परत टॅक्सी आल्यानंतर रिक्षावाल्यांचं काय होणार. पण म्हणून रिक्षांचं येणं थांबवलं नाही आपण किंवा टॅक्सीचं येणं थांबवलं नाही. त्याप्रमाणे हे यांचं येणं थांबवण्याची गरज नव्हती कारण ते भांडवलाची गरज होती. आणि त्याच्यात दुसरा मुद्दा असा असतो की हे नुसतं दुकानांसाठी भांडवल येणार नव्हतं, तर प्रचंड प्रमाणावरती जी वेअरहाऊसेस करावी लागतात, दुकानांची साठवणुकीची जी व्यवस्था करावी लागते ती या गुंतवणुकीचा भाग म्हणून होऊ शकली असती. आता ती तशी न झाल्यामुळे ठाण्याहून नाशिकच्या रस्त्यावरती जाताना नाशिकच्या रस्त्यावरती जाताना जी काही अर्धवट व्यवस्थेतनं तयार झालेली गुदामं आपण बघतोय त्याचं फलित हे आहे. थेट गुंतवणूक जर करू दिली असती तर त्याची एक व्यवस्था तयार झाली असती, त्याच्यातनं एक बाजारपेठ विकसित झाली असती. पण तेव्हा यांनी विरोध केला कारण ते सत्तेवर होते, नंतर त्यांनी विरोध केला कारण हे सत्तेवर होते. तर आता जे सत्तेवर आहेत त्यांनी ही गुंतवणूक विम्याच्या क्षेत्रामधली ही पूर्णपणे खुली करायचा निर्णय घेतला आहे. अतिशय चांगली घटना आहे. तिसरा चांगला निर्णय आहे तो मध्यम आणि लघु उद्योग नावाने जो एक वर्ग ओळखला जातो, MSME सेक्टर ज्याला म्हणतात, स्मॉल मीडियम मायक्रो स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेस MSME, त्यांच्यासाठी पतपुरवठ्याची योजना त्यांनी राबवलेली आहे. ही अतिशय चांगली घटना आहे कारण त्यांचा पतपुरवठ्याचा जीव खूप मर्यादित होता. मग त्यांना उंचीही नव्हती आणि व्याप्तीही नव्हती. तर हे दोन्हीही आता या अर्थसंकल्पाच्या घोषणेनंतर वाढेल असं दिसतंय कारण त्याला किती पतपुरवठा केला जावा याच्यासाठी ही वाढ केलेली आहे आणि तो अधिक काळपर्यंत केला जाईल अशी पण व्यवस्था केलेली आहे. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे कारण आपल्याला कळत नाही, आपल्याला खूप मोठ्या मोठ्या कंपन्यांचं कौतुक किंवा त्यांचं कर्तृत्व दिसतं, पण त्या कंपन्यांच्या एकंदर पोटामध्ये ह्या MSMEचं काम प्रचंड आहे आणि MSMEला आपण महत्त्व देत नाही दुर्दैवाने. हे म्हणायला खूप छान वाटतं की हे सेक्टर विकसित व्हायला हवं. आम्ही स्वतः लोकसत्तेच्या वतीनं आम्ही इतके प्रयत्न करतो MSMEचे अडथळे दूर केले जावेत यासाठी, पण ते होत नाहीत. म्हणजे राज्याच्या पातळीवरती होत नाहीत, केंद्राच्या पातळीवरती होत नाहीत. इतकं महत्त्वाचं क्षेत्र आणि किती महत्त्वाचं क्षेत्र असावं तर मला आठवतं आहे 1894 सालचा बाळ गंगाधर टिळकांचा अग्रलेख आहे. 1894 सालचा की भारताने त्यांनी म्हणजे तेव्हा इंटरनेट नव्हतं, गुगल नव्हतं, पण तेव्हा त्यांनी दिला आहे भारतास जर्मनीसारखी प्रगती करावयाची असेल
अरे म्हणजे जर्मनीने प्रगती केली आहे त्यांना पुण्यात बसून कळत होतं इंटरनेट नसताना. भारतास जर्मनीसारखी प्रगती करावयाची असेल तर या देशाने लघु आणि मध्यम उद्योजकास उत्तेजन द्यायला हवे. यांनी लिहिलं म्हणजे टिळकांनी लिहिलं आणि त्यांनी त्याच्यात म्हणजे आता त्या इतिहासात जात नाही मी, कारण तो खूप रंजक इतिहास आहे वर्तमानापेक्षा. कारण त्याच्यात तेव्हा त्यांनी पुण्यामध्ये पुण्यामध्ये जॉईंट स्टॉक कंपन्या काढाव्या त्यासाठी प्रयत्न केले. म्हणजे इतक्या आता पुणेकरांनी वेगळ्या कंपन्या काढल्या, तो मुद्दा सोडून द्या, आता त्या वेगळ्या दिसतात त्या. पण मुद्दा असा आहे की या क्षेत्राचं महत्त्व तेव्हापासून सांगितलं जातं आहे. तर ते आत्ता या पातळीवरती अधोरेखित करायची वेळ आलेली आहे. कारण जवळपास आपली जी काही निर्यात होते, मुळात निर्यातीचा जीव आपला लहान, जवळपास त्यातली 55 ते 60% निर्यात ही या MSME कडून होत असते. त्यामुळे त्यांना जर गुंतवणूक दिली जात असेल तर फारच चांगली घटना ठरेल. कारण हे क्षेत्र वाढलं तरच अर्थातच या औद्योगिक क्षेत्राचा विकास वाढू शकेल. कृषी क्षेत्रासंदर्भातले 2 निर्णय महत्त्वाचे ठरतात, त्याचा उल्लेख करायला हवा. एक आहे तो देशातले 100 जिल्हे म्हणजे कृषीच्या अनुषंगानं 100 सर्वाधिक अनुत्पादक जिल्हे, अनुत्पादक हे खूप महत्त्वाचं आहे त्यातलं, हे निवडून त्या जिल्ह्यांमधली उत्पादकता वाढवली जावी यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. हे खूप गरजेचं आहे. कारण अजून कितीही काहीही आपण म्हणालो तरी जर 21व्या शतकात जायचं असेल किंवा काय आर्थिक महासत्ता वगैरे जे काही व्हायचं असेल तर ह्या क्षेत्राने मोठ्या प्रमाणावरती वाढायला हवं. आणि ह्या क्षेत्राचं कधी वाढू शकतं तर त्याच्यावरचं अवलंबित्व कमी होईल, तेव्हाच या क्षेत्राची जी काही नफ्याची क्षमता आहे ती वाढू शकेल. म्हणजे आंबेडकरांनी खूप छान त्यांचं वाक्य आहे. आंबेडकर असं एकदा म्हणाले होते की शेतीची जर क्षमता वाढवायची असेल, भारतामधल्या शेतीची क्षमता वाढवायची असेल तर आधी मुळात औद्योगिकरणाला गती द्यायला हवे. याचा अर्थ शेतीवरती अवलंबून असलेली जी पोटं आहेत, ते हात आहेत, ते कमी व्हायला हवेत. त्या अनुषंगानं हा निर्णय खूप महत्त्वाचा ठरतो. कारण आपण शेतीचा जो काही 3.5-4% जेमतेम आपला जो वाढीचा दर असतो त्याच्यात 3-4% हा 3-4 राज्यांचाच वाटा जवळपास 75-80% असतो. म्हणजे मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा अशी एक जर गुजरात अशी एक 4 राज्य सोडलीत तर बाकीच्या शेतीच्या बाबतीतला आनंदच आहे. म्हणजे आपण अगदी अलीकडेपर्यंत काही वर्षांपर्यंतची गोष्ट आहे, आपला शेतीचा दर हा उणे होता, आपण शून्याखाली होतो आणि कृषीप्रधान आहोत वगैरे वगैरे. आता हा 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 विनोदाचा भाग सोडून द्या, विरोधाभासाचा भाग सोडून द्या की शेतीचा दर कमी असला तरी पाटबंधाऱ्यावरचा खर्च मात्र वाढत जातो आपला. ही चांगला योगायोग आहे. कारण त्याच्यात घोटाळे करणारे नंतर मंत्री होतात, त्याच्यामुळे त्याच्यात आपण जायला नको. पण मुद्दा असा की महाराष्ट्रात शेतीचं योगदान खूप कमी आहे. ह्या अनुषंगानं जर 100 जिल्हे असे निवडले जात असतील, मी आत्ता इथे येस्तपर्यंत ते 100 जिल्हे कुठले आहेत त्याची यादी मिळते का बघण्याचा प्रयत्न करत होतो, ती अजून तरी उपलब्ध झालेली नाही. तर तो एक मला मुद्दा महत्त्वाचा वाटतो. त्याच बरोबरीनं शेतीच्या बाबतीत चांगले जिल्हे आहेत प्रगतिशील, त्यांच्यासाठी ही अधिक ही प्रगती कशी साधता येईल अशा स्वरूपाचा कार्यक्रम सरकारकडून हाती घेतला जाणार आहे. आणि 100च आहेत हे एका अर्थी बरं आहे, कारण अख्ख्या देशाचं भलं मी करू इच्छितो याचा अर्थ मी काहीच करू इच्छित नाही. कारण एक काहीतरी निश्चित मोजता येईल असं एक असायला हवं ना काहीतरी. कारण अख्ख्या देशाचं मोजायचं म्हणजे ते सरासरी इतकी कमी होऊन जाते की त्यापेक्षा 100 जिल्ह्यांचं यशाचं माप मला असं वाटतं की मोजणं हे जास्त सोपं पडेल. पण तरीसुद्धा एक छोटासा पण इथे आहे. तो व्यवसायच माझा असा आहे की या पण लागल्याशिवाय पुढे जाता येत नाही. तो पण असा मला ही जेव्हा 100 जिल्ह्यांची योजना ऐकली तेव्हा मला आणखी एक 100 संख्येची जाहीर झालेल्या घोषणेची आठवण झाली 2014 सालच्या. त्यावेळेला असे 100 शहरं निवडून त्यांचं स्मार्ट सिटीमध्ये रूपांतर केलं जाणार होतं. त्याचं काय झालं हे आता शोधायला नको, पण म्हणजे या जिल्ह्यांचं तसं होऊ नये अशी एक अपेक्षा आपण व्यक्त करायला हवी. ह्या अतिशय महत्त्वाच्या जमेच्या बाजू
त्या जमेच्या बाजूंमध्ये आणखी एक मुद्दा आवर्जून उल्लेख करायला हवा, तो म्हणजे कर्करोगांवरच्या अनेक औषधांवरती प्रचंड प्रमाणावरती दिलेल्या सवलती या खूपच गरजेच्या होत्या. या आजाराचं प्रमाण इतकं प्रचंड प्रमाणावरती आहे आणि लोकांकडे मेडिक्लेम नसतो आणि अनेकांकडे असला तरी तो अगदी नावापुरता असतो. हे उपचार परवडत नाहीत. म्हणजे माझा एक ऑन्कोलॉजिस्ट चांगला मित्र आहे. तो तो त्याचं अगदी आवडतं वाक्य आहे. तो म्हणतो की कर्करोग ज्याला होतो तो त्या आजाराने त्याला आजार हे आव्हान असतं, पण त्याच्या कुटुंबियांसाठी ते आजाराचं उपचार हे जास्त आव्हान असतं. अशा वेळेला कर्करोगावरची औषधांचे दर कमी केले जाणार असतील तर अतिशय चांगली घटना आहे ही. त्याच्या बरोबरीनं एक छोटासा मुद्दा त्या मगाशच्या तपशिलात द्यायचा राहून गेला, लघु उद्योजकांच्या संदर्भात, MSME संदर्भात. त्याच्यातही महिलांचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. म्हणजे महिला उद्योजिकांसाठी अधिक सवलती दिल्या जाते. मला हे जरा गमतीशीर अशा अर्थाने नाही, पण विरोधाभासाचं वाटतं की एकदा उद्योगाची कल्पना, उद्योगाची बीज कल्पना, उद्योगाचं बीज भांडवल, बाजारपेठेची रचना हे पुरुषांनी केलेलं आहे का स्त्रियांनी केलेलं आहे याचा काय संबंध येतो? जर चांगलं असेल तर त्याला जी कुणाची असेल त्याला ती मदत पूर्णपणे करायलाच हवी. पण हे काही काही बाबतीत आपण स्त्री दाक्षिण्याचा त्याला अतिरेक करतो का हा प्रश्न येतो. कारण काही वर्षांपूर्वी म्हणजे महिलांसाठी बँका, महिलांसाठी चालवलेल्या बँका अशी घोषणा केंद्र सरकारने केली होती. आता हे काय गमतीशीरच आहे. म्हणजे फक्त बायकांनीच जायचं आणि बायकांचंच अकाउंट असणार, कर्मचारीही बायकाच असणार असं काही नसतं ना. म्हणजे एवढे असे काही कप्पे नसतात ना. आणि असे कप्पे पाळायचेत का मुळात? म्हणजे शाळेत गेल्यासारखं वाटतं. मुलींची शाळा वेगळी, मुलांची शाळा वेगळी. आता चतुरंग ही आमची सगळ्यात मोठी लोकप्रिय पुरवणी आहे, महिलांची पुरवणी आहे ती, पण जास्त पुरुष वाचतात. आता आता त्याचे नाही खरोखरच म्हणजे अधिकृत आकडेवारी दाखवते ती पुरुष खूप ती पुरवणी वाचतात. त्यामुळे महिलांचं उगीच तिथे असं एक वेगळं वर्गीकरण करण्याची गरज होती का हा एक मुद्दा. संरक्षणाचा एक फक्त उल्लेख करतो आणि त्याच्या अनुषंगानं शेवटची 5 मिनटं काही वेगळे मुद्दे मांडायचे आहेत. त्या मुद्द्यांचा संदर्भ द्यायला हवा. त्याच्या आधी अत्यंत आवश्यक गोष्ट एक या सरकारने केलेली आहे या अर्थसंकल्पामध्ये, ती म्हणजे गिग वर्कर्स नावाने जो एक वर्ग ओळखला जातो, ज्याला काहीही चेहरा नसतो, ज्याला काहीही परिचय नसतो, त्याला कुठलाही आगापिछा नसतो, त्यांना ओळख दिली जाण्याची व्यवस्था ही फार गरजेची होती. कारण भारत सरकारच्याच नीती आयोगानुसार पुढचं सगळ्यात मोठं रोजगाराचं क्षेत्र, आता ही जेव्हा आकडेवारी सांगितली नीती आयोगाने तेव्हा त्यांनी खूप अभिमानाने सांगितली की सर्वात अधिक रोजगार यापुढे गिग वर्कर्स म्हणून असतील. आता तुम्ही या रेस्टॉरंटमधनं घेऊन घरी आणून देण्याचं काम आहे आयुष्यभर नाही करू शकत. हा एक टप्पा असू शकतो गिग पातळीवरती काम करायची वेळ येणं. ती काय आयुष्यभराची तुमची नोकरी असू शकत नाही. पण नीती आयोगानुसार जवळपास 3.5 कोटी पुढच्या काही कालखंडामध्ये या क्षेत्रामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. या पातळीवरती केंद्राने त्याची दखल घेतली आणि 1 कोटी गिग वर्कर्सना जे काही कर्मचाऱ्यांच्या विमाविषयक सुरक्षा अधिकार असतात ते दिले जाणार आहेत. ही पण अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. संरक्षणाचा अर्थसंकल्प साधारण 9.5 ते 10 तपशील आलेला नव्हता आत्ता कार्यक्रमाला येस्तपर्यंत, पण 9.67% वगैरे हा आहे. या सरकारचा एक हे कौतुक आहे. हे कसं करता येतं हे मला शिकायची इच्छा आहे. म्हणजे उदाहरणार्थ संरक्षणाविषयी प्रचंड मोठी हवा म्हणता येत नाही, पण संरक्षणाचा किती अभिमान आहे आम्हाला. बाकीच्यांना संरक्षणाची काहीच पर्वा नव्हती, त्यांचं देशाच्या सीमेवरती काहीच लक्ष नव्हतं वगैरे वगैरे असा मुद्दा असताना या सरकारच्या काळामध्ये सगळ्यात कमीत कमी तरतूद ही संरक्षणावरती झालेली आहे. हा विरोधाभास आहे. पण कमी करून असून सुद्धा आपण खूप करतोय असं दाखवता येणं एक कौशल्य आहे.
नाही, खरंच कौशल्य आहे आणि ते या संरक्षणाच्या बाबतीतच दिसतं असं नाही. मी फक्त काही आकडेवारी गमतीशीर अतिशय महत्त्वाची आहे तपशिलासाठी आणि मुद्दा सिद्ध व्हावा म्हणूनच फक्त सादर करतोय. हा मुद्दा वारंवार येतो. आता कृषी क्षेत्रासाठी पण अर्थसंकल्प आमचा महिला कृषी कामगार यांच्यासाठी असेल. आता 19-20च्या अर्थसंकल्पामध्ये देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या 5.25% तरतूद ही कृषी क्षेत्रासाठी होती. पुढच्या कालखंडामध्ये ती 5% आली. 21-22च्या अर्थसंकल्पामध्ये ती 4.6% आली. 22-23ला 3.81% आली. 23-24ला 3.14, 24-25ला 3.11 आणि आज सादर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये कृषी क्षेत्राची तरतूद 3.06 इतकी येऊन ठेपलेली आहे. आणि त्यामुळे उद्याची सगळ्यात मोठी सरकार बाजूची घोषणा शेतीसाठी बरंच काही करणारा अर्थसंकल्प अशी असेल. अशी असण्याची शक्यता असल्यामुळे ही फक्त मी पार्श्वभूमी आपल्यासमोर मांडली. कारण हे वारंवार होत असतं आणि जनतेला हा तपशील इतका माहिती नसतो किंवा त्याचा अन्वयार्थ लावला जात नाही. त्याच्यामुळे हा मुद्दा या घोषणेमागचा अर्थ कळावा एवढ्यासाठी मांडला. आणि शेवटचा मुद्दा माझ्या आजच्या विवेचनाचा, माझी वेळ संपत आलेली आहे, तो असा की अर्थसंकल्प, कुठलाही अर्थसंकल्प हा नुसता अर्थविषय कधी नसतोच. इट्स ऑलवेज अ पॉलिटिकल स्टेटमेंट. हे एक राजकीय इरादापत्र असतं कोणताही अर्थसंकल्प. त्याच्यामुळे उगीच फक्त आर्थिक विषयक तरतुदींच्या नजरेतनं त्याच्याकडे बघणं हा मला असं वाटतं इंग्लिशमध्ये नाईव्ह आहे. मराठीत त्याचा अर्थ करायला गेलं तर फारच बावळट विचार झाला अशा अर्थाने होईल तो. त्यामुळे ते जर तत्त्व एकदा मान्य केलं तर या अर्थसंकल्पातलं 12 लाखांच्या तरतुदी इतकंच दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य जर कुठलं लक्षात येत असेल तर ते म्हणजे बिहारसाठी केलेल्या 6 घोषणा. अर्धा डझन घोषणा फक्त बिहारसाठी झालेल्या आहेत. गेल्या वेळेच्या अर्थसंकल्पामध्ये म्हणजे याच सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पामध्ये जो पूर्ण अर्थसंकल्पना होता, संपूर्ण अर्थसंकल्प आंध्र प्रदेशभोवती फिरला. कारण त्यांच्या पाठिंब्यावरती सरकार आलेलं आहे. हा अर्थसंकल्प हा बिहारभोवती फिरतोय कारण बिहारमध्ये निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. या 12 लाखांच्या तरतुदीमुळे दिल्लीमधला बाबू लोकांचा जो एक मोठा वर्ग आहे तो दिल्ली विधानसभेमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका घेईल. काय घेईल हे मी सांगायची गरज नाही. त्याचप्रमाणे या बिहारसाठीच्या ज्या घोषणा आहेत, 6 घोषणा केल्यात. म्हणजे त्यांना द्यावं हो, माझं काहीच म्हणणं नाही. आपल्या खिशातनं काय, सगळ्यांच्याच खिशातनं जात असतं. पण किती द्यावं हा यातला एक मला महत्त्वाचा मुद्दा वाटतो. आणि द्यायची इच्छा आहे. म्हणजे एखादा बिचारा एका खोलीच्या घरामध्ये राहतोय, त्याची काही राहायची इच्छा नाही आहे. ती राहतोय, परिस्थितीने गांजलेला आहे किंवा आर्थिक आव्हानं असतील तर त्याच्या घरी भेट द्यायला जात असताना त्याला असा प्रचंड केवळ शोकेसमध्येच ठेवायचा लायकीचा डिनर सेट आपण घेऊन जाऊ का? असं छान चकचकीत डिनर सेट, त्याला बिचारायला थाळ्यांची मारामार. तर आता बिहारसाठीच्या घोषणा बघा काय काय आहेत. ग्रीनफील्ड एअरपोर्ट्स, बिहारमध्ये अधिक विमानतळ बांधायचे. पाटणा विमानतळाचा विस्तार. पाटणा विमानतळाचा सध्याचा एकंदर जो काही गरजेचा भाग किती आहे आणि विस्ताराची किती गरज आहे मी सांगायची गरज नाही. परत पाटण्याच्या IITचं एक्सपान्शन, आता तिथेही कदाचित मग गोमूत्र विद्या संशोधन संस्था वगैरे निघू शकेल अशी. नंतर मिथिलाचरण कौसी हा जो एक प्रदेश आहे त्याच्या विस्ताराची योजना. हे 2 ठीकच आहेत. म्हणजे बुद्ध टुरिझम हे मागे पण घोषणा झाली होती, आज पुन्हा एकदा त्याचा उल्लेख झाला. पण 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यातले. एक आहे तो अलीकडे आपल्या आर्थिक स्थिती बरी झाल्यामुळे खाण्याच्या सवयी खूप चांगल्या अर्थाने बदलू लागल्यात. म्हणजे लहानपणी मला आठवतं आहे शाळेतनं आल्यानंतर भूक लागली की आई दूध साखर वगैरे असं काहीतरी
तूप साखर पोळी किंवा दूध पोहे वगैरे वगैरे अशी करून द्यायची. हल्लीच्या आया सकाळी शाळेत जाताना मुलांना ओट्स खायला देतात किंवा मुसळी खायला देतात. आता हे खायचे पदार्थ असतात हे आत्ता आपल्याला कळलं. तसा अलीकडच्या काळात आणखी लोकप्रिय झालेला प्रकार जो अतिशय चांगल्या दर्जाच्या आर्थिक स्थितीतल्या लोकांनाच परवडू शकतो, म्हणजे तो मुठभर खाल्ला तरी चमचावर खाल्ल्याचं पुण्य मिळत नाही, तो म्हणजे मकणा. मकणा नावाचा एक असा उच्चारायला असा काहीतरी शिवी घातल्यासारखा वाटतो तो, पण तसं नाही. तो असा पांढरा, अंगावरती त्याच्या तीळ असतात आणि बत्तासा कसा दिसतो, मोठा असतो बत्तासा, तसा हा पोकळ असतो असा. तर मकणा हा तिथल्या स्थानिक बिहारमधलाच एक खाद्यपदार्थ आहे. अलीकडच्या काळात मकणाला केवळ ऐकायला सोयीचं येईल म्हणूनच वापरतो शब्द, चकणा स्वरूपात तो वापरला जातो. केवळ शब्द साधर्म्य म्हणून, बाकी काही हेतू नाही त्याच्यामध्ये. तर त्याच्या संशोधनासाठी एक वेगळं केंद्र काढलं जाणार आहे. चांगलं आहे, हरकतच नाही. पण त्यातली गंमत अशी आहे की तो खाद्यपदार्थ, आता हा समग्र बिहारचा खाद्यपदार्थ आहे का, तर नाही. मखणा बनवणारी एक विशिष्ट समाज आणि एक विशिष्ट जात व्यवस्थाच आहे बिहारमधली. तर त्या जातीच्या एकंदर राजकीय हिशोबाचा विचार म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि दुसरा आहे, बिहारमध्ये अन्न संशोधन केंद्र वेगळं एक काढलं जाणार आहे. फूड इन्स्टिट्यूट, अन्न केंद्र काढलं जाणार आहे. म्हणजे खरं म्हणजे तिथे मी बिहारमध्ये भरपूर निवडणुका कवर केल्यात. म्हणजे मला नंतर मी ठरवलं की 8 दिवसाच्या वरती राहायचं नाही, कारण नंतर ना ब्रेड बटर खाल्लं ना तरी त्याला राईच्या तेलाचा वास येतो की काय असं वाटायला लागायचं. तर ते तिथल्या खाद्यपदार्थांची ती सवय आहे अशी. तर ते खरं म्हणजे तिथे त्यामुळे शुद्ध अन्नपदार्थ केंद्र काढायला हवं. पण ते आता केंद्र सरकारने घोषणाला केली की अन्न फूड प्रक्रिया एक वेगळं सेंटर काढलं जाणार आहेत. 6 घोषणा आहेत. आज देशाचं, म्हणजे फक्त उदाहरणार्थ आकडा घेतो आहे, दरडोई उत्पन्न 2 लाख रुपये समजा आपण पकडलं, अगदी केवळ आकडेवारीसाठी समजावं म्हणून. तर त्यातलं सगळ्यात कमीत कमी उत्पन्न जर कुणाचं असेल, समजा ते 18,000च आहे असं धरलं, तर तसे बिहारमधले जिल्हे आहेत की ज्यांचं उत्पन्न देशाच्या सरासरी दरडोई उत्पन्नाच्या कित्येक पटीनं कमी आहे. तर अशा प्रदेशाला विमानतळ विस्तार, नवीन ग्रीनफील्ड एअरपोर्ट्स वगैरे योजना द्याव्यात का, हा मला या निमित्तानं एक महत्त्वाचा मुद्दा वाटतो. आणि हा भाग एक सोडला तर या अर्थसंकल्पामध्ये प्रचंड प्रमाणावरती तुटून पडून टीका करावी असं काही हे नाही, हे अगदी आनंदाने सांगायला हवं. कारण हे मुद्दे आपण का टाळू शकत नाही, हा एक मला नेहमी प्रश्न पडतो. आणि अलीकडे असाही प्रश्न पडतो की हे केवळ आत्ताच होतं आहे का, तर तसंही नाही. म्हणजे अर्थसंकल्पाचं मला एका राजकीय नेत्याने सांगितलेलं जे वर्णन आहे, जे मी एका अर्थविषयक वाहिनीवरती बऱ्याच वर्षांपूर्वी वापरलं होतं अर्थसंकल्पाच्या विश्लेषणामध्ये, की अर्थसंकल्प म्हणजे ज्याने निवडणुकीला मतं दिली आणि ज्याने निवडणुकीला पैसे दिले त्यांना धन्यवाद देण्याचा मार्ग. आता ते इतकं सोपं असेल तर ते याचा अर्थ आधी होत नव्हतं का, आधी होतच. पण अलीकडच्या काळामध्ये म्हणजे आमच्या लहानपणी अशी एक पद्धत होती की एखाद्या विषयात खूप कमी मार्क पडले तरी हरकत नाही असं नाही, पण ठीक आहे एक वेळ दुर्लक्ष करू, पण स्वच्छता आणि टापटिपीचे म्हणून एक वेगळे मार्क दिले जायचे. तसं ह्या सरकारला या प्रामाणिकपणाचे एक मार्क देऊन टाकायला हवेत, की आता लपवतच नाही, राजकीय हिशोब वगैरे द्यायचा, चोरून काहीतरी द्यावं वगैरे नाही. हो, आम्हाला राजकीय पाठिंब्याची गरज आहे, आम्ही राजकीय पाठिंबा ज्यांना देतात त्यांना भरपूर काहीतरी देणार. आता हे इतकं स्वच्छपणे सांगितलेलं आहे. फक्त याच्यात मुद्दा एवढाच येतो, आपण महाराष्ट्रात बसलेला असताना आपलं नक्की काय होतं याच्यामध्ये, हा नेहमी प्रश्न पडतो. कारण आपण राजकीय पाठिंबा तितका गरजेचा नसताना सुद्धा देतो, आणि जेव्हा देत असतो तेव्हाही त्याच्या बदल्यात महाराष्ट्राला काही प्रकल्प मिळालेले आहेत असं कधी दिसत नाही. त्यामुळे हा एक मुद्दा वगळता मला असं वाटतं की हे एका अर्थाने राजकारणाचं गालबोट अर्थसंकल्पाला लागलं नसतं तर ते अधिक स्वागतार्ह झालं असतं. आपण सगळे करविषयक तरतुदी आणि त्याचे आपल्याला मिळणारे फायदे
हे ऐकण्यास जास्त उत्सुक असणार हे मी जाणतो. त्याच्यामुळे माझ्या निवेदनाला थांबवतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार. धन्यवाद. एकच धन्यवाद सर. यानंतर मी टिकेकर सरांना विनंती करणार आहे, ते मार्गदर्शन करतील. पण एक छोटीशी सूचना आपल्याला, आपले जे प्रश्न आहेत ते लिहून तुम्ही तयार ठेवा. तुम्हाला स्लिप दिलेली आहे ती आम्ही घेऊ आणि मग त्यातले काही प्रातिनिधिक प्रश्न आपण घेऊया. पण तत्पूर्वी माननीय टिकेकर सर या. आपल्या सर्वांना मनपूर्वक नमस्कार आणि लोकसत्ताचे खूप खूप आभार की त्यांनी मला हे माझे विचार मांडण्याची संधी दिली. मी माझ्या प्रेझेंटेशनची सुरुवात एका गोष्टीने करतो जी ग्रीक फिलॉसॉफीमध्ये सांगितली जाते आणि जी मला खूप आवडते, म्हणून मला ती सगळ्यांबरोबर शेअर करायला खूप आवडतं. तर ही गोष्ट आहे एका वकील गुरु आणि वकील शिष्याची आहे. तर एक वकील गुरु असतात, ते कोर्टामध्ये त्यांच्या अशिलांची केस सादर करतात. तर त्यांच्याकडे एक शिष्य येतो, तो त्यांच्याकडे काही वर्ष काम करतो आणि मग तो त्यांची जी स्किल आहे ती तो आत्मसात करतो. तो मग नंतर सांगतो शिष्य त्यांना, गुरुना, की मी आता माझी स्वतःची प्रॅक्टिस सुरू करतो आहे आणि मी जेव्हा माझी पहिली केस जिंकेन तेव्हा मी तुम्हाला 10,000 रुपये गुरुदक्षिणा देईन. ते गुरु खूप वाट बघतात की मला गुरुदक्षिणा मिळेल, तर ती त्यांना काय मिळत नाही. म्हणून गुरु कोर्टात केस टाकतात त्या शिष्याच्या विरुद्ध. ती केस येते सुनावणीला. तर गुरु युक्तिवाद करतात. पहिला ते म्हणतात की काही झालं तरी विजय हा माझाच आहे. ते न्यायाधीश त्यांना विचारतात कसं, तर ते म्हणाले जर आपण निर्णय दिलात की यांनी मला 10,000 रुपये द्यावे, तर तुमच्या निर्णयानुसार त्यांना 10,000 रुपये द्यावे लागतील. आणि आपण जर निर्णय त्याच्या विरोधात दिलात तर तो पहिली केस जिंकला आहे, त्यामुळे त्याने मला 10,000 रुपये देणं भाग आहे त्याला. तर ते म्हणाले, ते न्यायाधीश म्हणाले मला शिष्याला पण परवानगी, त्याचं म्हणणं मांडण्याची संधी द्यायला पाहिजे. तर शिष्य उभा राहतो. शिष्य म्हणतो की काही झालं तरी विजय हा माझाच आहे. तर जज विचारतात कसं, तर ते म्हणाले आपण जर निर्णय दिलात की आपण यांना 10,000 रुपये द्या, तर मी माझी पहिली केस जिंकलो नाही म्हणून मी त्यांना देणं लागत नाही. आणि आपण जर उलटा निर्णय दिलात तर मी तुमच्या निर्णयानुसार त्यांना देणंच लागत नाही. त्यामुळे काहीही झालं तरी विजय हा माझाच आहे. तर ते न्यायाधीश सगळ्यांचे हुशार असतात. ते म्हणतात मी दोघांचंही म्हणणं ऐकलं आहे, आता पुढची तारीख मी 100 वर्षांनी देत आहे. आता आपण आजच्या अर्थसंकल्पाकडे वळूया. अर्थमंत्र्यांनी त्याचा मूळ उद्देश जो एक सांगितला आहे, साधारणपणे इन्कम टॅक्सच्या संदर्भातच मी बोलतोय आता, की ट्रस्ट फर्स्ट आणि इन्स्पेक्ट लेटर हा त्यांनी एक मॅक्सिम मांडला आणि सांगितलं की हे आता उद्दिष्ट असेल. तर त्या दृष्टीने सरकारने बरीच पावलं उचलली. पहिलं म्हणजे सगळं जे आहे ते फेसलेस केलं. दुसरं आमच्या अशा अनुभवात आलं की ज्या पूर्वी केसेस सारख्या स्क्रुटिनीला यायच्या आणि मग त्याच्यावरती करदात्यांना बराच त्रास व्हायचा, तो आता बराच कमी होतो आहे. म्हणजे गेल्या वर्षात जर 23-24 हे आर्थिक वर्षाचे बघितलं तर फार थोड्या केसेस ते आता सिलेक्ट करत आहेत स्क्रुटिनीला आणि सगळ्यांचं जे काही रिटर्न आहेत ते ॲक्सेप्ट करत आहेत. पण जर तुम्हाला जर तुमचं व्हायोलेशन आढळलं तर मात्र ते त्यांच्या मागे खूप हात धुवून लागतात. त्यामुळे ट्रस्ट ठेवण्याचा त्यांचा जो हेतू आहे तो मला चांगला वाटतो. मध्येच अर्थमंत्र्यांनी म्हटलं की पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही सिम्प्लिफाईड ॲक्ट आणू. तर मला सर्वप्रथम असं वाटलं की बहुतेक मला काही बोलायला इथे काही वावच राहणार नाही असं माझी एकदम मनात शंका आली. मी लोकसत्ताला सांगणारच होतो की बाबा माझं भाषण आता ठेवूच नका. तर पण आहे बऱ्याच तरतुदी आहेत की ज्या आपण समजून घेऊ शकतो. तर आता त्यांचं असं म्हणणं आहे की पुढच्या आठवड्यामध्ये पूर्ण ॲक्ट जो आहे इन्कम टॅक्स ॲक्ट तो आम्ही अर्धा करू, जो आत्ता आहे तो अर्धा करू आणि तो सोपा करू. तर याची बॅकग्राऊंड असं आहे की 1922 साली पहिला इन्कम टॅक्स आला आणि 1961 साली दुसरा इन्कम टॅक्स आला. म्हणजे गेले जवळजवळ 64 वर्ष तोच कायदा चालू आहे आणि त्याच्यामध्ये अनेक कलम आणि उपकलम आणि असे आले आहेत. त्यामुळे तो बराच कॉम्प्लिकेटेड झाला आहे. तर ते आता सिम्प्लिफाय करायला बघत आहेत.
फक्त एकच नेहमी मनात शंका येते की जेव्हा कुठलाही कायदा सिम्प्लिफाय होतो तेव्हा ना त्याच्यामुळे कराचं जे उत्पन्न असतं सरकारचं ते बरंच कमी होतं. तर त्यामुळे सिम्प्लिफिकेशन आणि टॅक्स कलेक्शन हे दोन्हीचं ते कसं बॅलन्स करतं गव्हर्मेंट ते बघायला पाहिजे. तिसरं त्यांनी म्हटलं की ह्याच्यामध्ये मध्यमवर्गीयाचे जे इंटरेस्ट आहेत ते आम्ही जपायचा इथे आता प्रयत्न करतोय. चौथा मला मुद्दा मोठा वाटला म्हणजे की जवळपास जी ओल्ड रेजिम आहे ती संपुष्टातच आणलेली आहे. याच्यामध्ये त्यांनी पूर्वी कसं सामदाम दंडभेद करून केलं होतं, ह्या वेळेला त्यांनी बरेच इन्सेंटिव्स देऊन जुनी रेजिम जवळजवळ बंद करण्यात आली आहे. आम्ही त्याचे थोडेसे कंपॅरिझन केली की कोणत्या ह्याला कसं फायदेशीर होतं. तर साधारण जर तुमचं इन्कम 12 लाखाच्या वर असेल आणि तुमचे जर गुंतवणूक किंवा तुमची जी वजावट किंवा एक्झम्पशन्स आहेत ते 3,75,000पर्यंत असतील तर दोन्हीकडे सारखं राहतं. आणि 24 लाख आणि त्याच्यावरती जर तुमचं वार्षिक उत्पन्न असेल तर 7,75,000पर्यंत ज्या सवलती आहेत त्या असतील तर दोन्ही सेम राहतं. 7,75,000च्या वर जर तुमचे सवलती असतील तर जुनी रेजिम फायदेशीर ठरते. साधारणपणे एवढा 7,75,000 इतके फरक दोन्हीमध्ये येत नाही. त्याच्यावरनं आम्हाला असं वाटतं की बाबा ह्याच्यापुढे सगळेजण नवीन करप्रणालीकडेच न्यावे हा एक मोठा हेतू दिसतो त्यांचा शासनाचा आणि त्या दृष्टीने त्यांनी हा अर्थसंकल्प सादर केला आहे. मग त्याच्यामध्ये ज्या स्लॅब्स आहेत त्या जो जुना करप्रणाली आहे त्याचे टॅक्स रेट्स सारखेच आहेत, त्याच्यामध्ये काहीही सुधारणा सुचवलेली नाही आहे. नवीन करप्रणालीमध्ये त्यांनी त्या स्लॅब्स रिस्ट्रक्चर केल्या आहेत. तर नवीन याच्याप्रमाणे 4 लाखापर्यंत कोणताही टॅक्स नाही आहे. 4 लाख ते 8 लाखाला 5% ठेवला आहे. 8 लाख ते 12 लाखाला 10% ठेवला आहे. 12 लाख ते 16 लाखाला 15% ठेवला आहे. 16 लाख ते 20 लाखाला 20% ठेवला आहे. 20 लाख ते 24 लाखाला 25% ठेवला आहे. आणि 24 लाखाच्या वर जो आहे तो 30% ठेवला आहे. हा बेसिक टॅक्स झाला. अधिक त्याच्यावरती सरचार्ज असतो जो 10%, 15% किंवा 25% असतो तुमची कर जी ही आहे त्या प्रमाणात. आणि ह्याच्यावर एक एज्युकेशन सेस असतो 4% जो कर अधिक सरचार्जवरती असतो. तर आम्ही एक आढावा घ्यायचा प्रयत्न केला. तर 5 लाखाचं जर एखाद्याचं उत्पन्न असेल ग्रॉस तर गेल्या वर्षीपेक्षा म्हणजे ह्या 24-25 आर्थिक वर्षापेक्षा त्यांची कराची जी बचत होते ती 5,000 रुपये होते. 10 लाखाचं जर उत्पन्न असेल एखाद्या व्यक्तीचं तर ती 10,000 त्याच्यात सवलत मिळते. 15 लाखाचं उत्पन्न असेल तर 35,000ची सवलत मिळते. 20 लाखाचं उत्पन्न असेल तर 90,000ची सवलत मिळते. आणि 25 लाख किंवा त्याच्यावर किंवा 24 लाख किंवा त्याच्यापेक्षा वर जर उत्पन्न असेल तर तुमचा कर 1,10,000 रुपयांनी कमी होतोय. आता मगाशी सरांनी सांगितलं त्याप्रमाणे की त्यांनी अनाऊन्समेंट केली की 12 लाखापर्यंत टॅक्स नाही. तर ती 12 लाखपर्यंत टॅक्स म्हणजे ती करमर्यादा 12 लाख केलेली नाही आहे त्यांनी. म्हणजे 12 लाख रुपये 12 लाख आणि 10 रुपये जरी तुमचं उत्पन्न झालं तर कराची आकारणी 4 लाखापासूनच होईल. ती 12 लाखाच्या वरच्या उत्पन्नाला होणार नाही. तर हे कसं त्यांनी ही जी कसरत कशी केली आहे तर एक रिबेट दिला आहे. त्याला 87A म्हणून रिबेट म्हणतात. जो पूर्वी 25,000 होता तो आता त्यांनी 60,000 रुपयावर केला आहे. म्हणजे पूर्वी 7 लाखाला जेव्हा कर असेल टॅक्सेबल इन्कम 7 लाख असेल तर 25,000 टॅक्स होता. मग तोपर्यंत तो टॅक्स भरायची गरज नाही. ती मर्यादा आता 12 लाखापर्यंत गेली आणि 60,000 हा 87A रिबेट दिला. म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची उत्पन्नाची लिमिट वाढवलेली नाही. हे सगळ्यांनी पहिलं लक्षात ठेवावं. बरं, ही जी 87A जी लिमिट दिली ना त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. तर जो कॅपिटल गेनवरती टॅक्स येतो, जो स्पेशल टॅक्स येतो, जर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन तुमचा शेअर्सवरचा असेल तर त्याच्यावरती आता जो एक वेगळा टॅक्स आहे. किंवा लाँग टर्म कॅपिटल गेनवरती जो 20%चा कमी करून त्यांनी 12.5% आणला. ही जो टॅक्स येतो तो त्या 87A मध्ये आता मिळणार नाही. हे नवीन अनाऊन्समेंट गव्हर्नमेंटनी या बजेटमध्ये केलेली आहे. त्याच्यामुळे जर तुमचं उत्पन्न बाकी सर्व व्यवस्थित असेल, समजा 10 लाख असेल आणि तुमचा जर 3 लाख रुपयाचा कॅपिटल गेन असेल, तुम्ही शेअर्स विकून कॅपिटल गेन झाला तर तुम्हाला हे 87A बेनिफिट
जो 25,000 आहे तो मिळणार नाही. कारण गेल्या वर्षी हे असं मिळेल की नाही ह्याच्यावरती बरेच कोर्टामध्ये रिट पिटिशन्स गेल्या सबंध देशात, आणि मुंबई हायकोर्टाने निर्णय दिला की हा द्यायला पाहिजे, कारण तो जी इन्कम टॅक्सची जी तरतूद आहे ती तितकी क्लिअर नाही आहे, आणि त्यामुळे मग त्यांना द्यावं लागलं. म्हणून आता त्यांनी क्लॅरिफिकेशन आणली आहे की जर तुमचं शॉर्ट टर्म गेन किंवा लाँग टर्म गेन असेल जो टॅक्सेबल ॲट स्पेशल रेट आहे, त्याच्या बाबतीत तुम्हाला ही 25,000 जी वाढवून 60,000 केली आहे ती सवलत मिळणार नाही. आता चॅरिटेबल ज्या संस्था आहेत ज्या, त्यांना काही त्यांनी कन्सेशन दिल्या ज्या खूप चांगल्या आहेत. एक म्हणजे पूर्वी काय होतं की एखादी संस्था जेव्हा आम्ही इन्कम टॅक्सला रजिस्टर करतो तेव्हा त्यांचं 15% उत्पन्न हे करमुक्त असतं, तर त्याच्याकरता काही अर्ज करावे लागतात. तर पूर्वी काय व्हायचं, त्या अर्जामध्ये एक बारीकशी जरी चूक झाली तरी तो अर्ज त्यांचा रिजेक्ट व्हायचा आणि मग त्यांना ती सवलत मिळायची नाही. तर ह्या अर्थसंकल्पात त्यांनी म्हटलं आहे की अशा ज्या छोट्या छोट्या चुका आहेत त्याच्याबद्दल हा अर्ज रिजेक्ट होणार नाही. आणि एकदा जे सवलत दिली आहे ती पूर्वीच्या काळी 5 वर्षापर्यंत व्हॅलिड असायची, ती आता त्यांनी मुदत 10 वर्षापर्यंत नेली आहे. म्हणजे त्या संस्थेनी जर त्यांना ही सवलत मिळाली तर ती 10 वर्षापर्यंत त्यांना लागू राहील, जर त्यांचं उत्पन्न 5 कोटी किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल तर. ज्यांचं उत्पन्न 5 कोटी किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे त्यांना फक्त 5 वर्षाचीच ती सवलत मिळेल आणि 5 वर्षांनी त्यांना परत ती रिन्यू करावी लागेल. नेहमी ज्या चॅरिटेबल संस्था असतात त्यांच्या कुठल्याही जे ट्रस्टीज आहेत किंवा इतर जे लोक आहेत इंटरेस्टेड आहेत त्यांनी कुठल्याही ह्याच्याकडून बेनिफिट घेऊ नये. म्हणजे ज्याला आम्ही नेहमी म्हणतो फिड्युशरी कपॅसिटी इंग्लिशमध्ये शब्द आहे, तर त्यांनी कुठल्याही संस्थेकडून कुठलाही बेनिफिट घेऊ नये. तर आत्तापर्यंत असं होतं की तुम्हाला जेव्हा त्या चॅरिटेबल संस्थेला अशा लोकांची यादी देणं भाग होतं, आणि मग त्याच्यामध्ये कुठले होते तर ज्या व्यक्तींनी एका वर्षात 1 लाखची जर देणगी दिली असेल तर त्यांची नावं देणं, आणि त्यांनी तो जो त्याचं वर्डिंग असं होतं की 1 लाखाची देणगी ह्यावर्षी किंवा आत्तापर्यंत दिलेली. म्हणजे 2024मध्ये जर बघायचं झालं तर 2010 पासून 2024पर्यंत एवढं सगळं बघणं हे कठीण होतं. त्यामुळे मग आता त्यांनी असं म्हटलं आहे की ॲग्रिगेट ती लिमिट आहे ती 1 लाख आणि 10 लाख केली आहे. त्यामुळे त्या संस्थांचं काम आता जरा थोडं सोपं होईल. आणि असे जे ट्रस्टी आहेत त्यांच्या नातेवाईकांकडून जी आलेली देणगी असतील अशांची नावं देण्याची आता जबरदस्ती नाही, कंपल्शन नाही आहे. रिअल इस्टेट ट्रस्ट, इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट आणि रिअल इस्टेट इन्फ्रास्ट्रक्चर ट्रस्ट, इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट ज्याला इंग्रजीमध्ये REIT आणि INVIT म्हणतात, तर ह्यांचा जी कर आकारणी होते ती त्यांना मॅक्सिमम मार्जिनल रेट ऑफ टॅक्स लागतो, म्हणजे त्यांना 39% टॅक्स लागतो. आता त्यांनी असं केलं आहे की अशा ट्रस्टचं जे उत्पन्न जे डिव्हिडंड किंवा इंटरेस्टच्या स्वरूपात असेल ते पास थ्रू होईल, ते त्या ट्रस्टला टॅक्सेबल होणार नाही. ते इंडिव्हिज्युअल जे शेअर होल्डर्स आहेत किंवा युनिट होल्डर्स आहेत त्यांनी त्याचा टॅक्स भरायचा आणि उरलेल्या उत्पन्नावर त्या ट्रस्टनी टॅक्स भरायचा ॲट मॅक्सिमम मार्जिनल रेट. आता सामान्य करदात्यांच्या बाबतीत LICच्या ज्या पॉलिसीज असतात किंवा युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लान्स असतात त्याच्या कर आकारणीमध्ये थोडासा बदल सुचवलेला आहे. तर आत्तापर्यंत कसं होतं की जर एखादी LICची पॉलिसी असेल आणि त्याचा जो प्रीमियम असेल, समजा माझा प्रीमियम 1 लाख रुपये आहे आणि माझी सम इन्शुअर्ड जी आहे ती 10 लाखच्या पेक्षा जास्त असेल तर मला त्या पॉलिसीच्या अंतर्गत जे मिळालेले पैसे आहेत ते करमुक्त राहतात. पण जर माझा प्रीमियम 2 लाख रुपये आणि ती पॉलिसीची जी मूळ रक्कम 10 लाख असेल तर माझा प्रीमियम हा 10 लाखापेक्षा 10% जास्त असल्यामुळे त्याच्यातून मिळालेले पैसे हे करपात्र होत असत पूर्वी. पण दुसरी पॉलिसी आहे जी युनिट लिंक्ड इन्शुरन्स पॉलिसी, त्याच्या बाबतीत त्यांचे निकष वेगळे होते. नवीन पॉलिसी जर तुम्ही 1 फेब्रुवारी 2021 नंतर घेतली असेल आणि जर तुमचा एकूण प्रीमियम त्या नवीन पॉलिसीचा 2.5 लाखाच्या वर जर असेल तरीसुद्धा जर तुम्हाला त्या पॉलिसीच्या अंतर्गत काही पैसे मिळाले तर ते करपात्र होत असत. तर ह्याला त्यांनी 2 नॉर्म्स आणलेत की जर साधी पॉलिसी असेल तर त्याच्यामध्ये समजा मी प्रीमियम भरला आहे 2 लाख आणि माझी पॉलिसीची सम ॲश्युअर्ड 10 लाख रुपये आणि मला त्या 10 लाखाच्या समोर जर मला काही वर्षांनी समजा 15 लाख मिळाले तर आता मला 15 लाख वजा 10 लाख ह्या 5 लाखावर नॉर्मल रेटनी टॅक्स भरावा लागेल, जी माझी स्लॅब असेल ती.
तेच जर माझी युनिट लिंक्ड इन्शुरन्स पॉलिसी असेल तर मला दरवर्षी मी किती प्रीमियम भरला तो बघायचा, मला मिळालेले जे उत्पन्न आहे ते बघायचं, आणि जसं इक्विटी ओरिएंटेड म्युच्युअल फंडचं जे टॅक्सेशन होतं तसं टॅक्सेशन आता त्यांनी युनिट लिंक्ड इन्शुरन्सला इथे सुचवलेलं आहे. TDSच्या अनेक तरतुदी बऱ्याच ह्या होत्या, त्याच्यात त्यांनी थोडीशी सुसूत्रता आणली आहे. तर ज्यांच्याकडे डिबेंचर्स आहेत त्याच्यावरच्या व्याजावरती पूर्वी 0 रुपयापासून टॅक्स ॲट सोर्स म्हणजे मूळ कपात व्हायची, ती मर्यादा आता त्यांनी 10,000 रुपयावर आणली आहे. बँकेचा बाकीच्या सगळ्यांना आता आपल्याला जो अफेक्टेड आहे तो की जे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांचं बँकेचं फिक्स्ड डिपॉझिट, कोऑपरेटिव्ह बँकेचं फिक्स्ड डिपॉझिट किंवा पोस्ट ऑफिसचं फिक्स्ड डिपॉझिट असेल तर त्याला आत्तापर्यंत 50,000च्या वर व्याज झालं तर TDS व्हायचा. आता ती मर्यादा 1 लाखावर नेली आहे. आणि जे सिनियर सिटीजन नाही आहेत आणि इतर जे नागरिक आहेत त्यांच्या बाबतीत ही मर्यादा 40,000वरून 50,000वर नेण्यात आली आहे. पूर्वी डिव्हिडंडवरती 5,000च्या वर डिव्हिडंड गेला तर टॅक्स डिडक्शन व्हायचं, ते आता 10,000वर नेलं आहे. जे लोक इन्शुरन्स कमिशनचा बिझनेस करतात त्यांचं कमिशन जर 15,000 असेल तर पूर्वी टॅक्स डिडक्शन नव्हतं, ती मर्यादा आता त्यांनी 20,000वर नेली आहे. तसंच मी एखादी प्रॉपर्टी जर भाड्याने घेतली आणि पूर्वी जर माझं भाडं 2,40,000 वर्षाचं असेल तर मला त्याच्यावरती टॅक्स डिडक्ट करणं कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक होतं. आता ही मर्यादा 2,40,000वरून 50,000 महिना किंवा वर्षाला 6 लाख रुपयावर वाढवलेली आहे. म्हणजे तेवढं कम्प्लायन्स तुमचं कमी होईल. तसंच मी कोणाला जर प्रोफेशनल फी दिली तर पूर्वी वर्षभराची फी 30,000 रुपये असेल तर त्याच्यावरती टॅक्स कापायची गरज नव्हती, आता ही मर्यादा वाढवून 50,000वर केलेली आहे. बऱ्याच वेळेला काय व्हायचं, जे सिनियर सिटीजन्स आहेत तर ते रिटर्न फाईल करायला विसरायचे आणि अशा वेळेला मग अडचण काय व्हायची की ती बँक त्यांच्याकडे जर गेल्यावर तर ते 20% टॅक्स कापायचे. तर आता ही जी तरतूद होती ही त्यांनी काढलेली आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही बँकेनी जर तुम्ही रिटर्न फाईल केलं नसेल आणि तुम्हाला टॅक्स डिडक्शन करायचं असेल तर तो नॉर्मल रेट आहे त्याप्रमाणे करायचा. हा जास्त एक्स्ट्रा TDS करायची जी त्यांच्यावरती जबाबदारी होती ती आता ह्या अर्थसंकल्पानुसार काढून टाकण्यात आली आहे. हे झालं टॅक्स डिडक्शन ॲट सोर्सच्या बाबतीत. दुसरं आहे टॅक्स कलेक्शन ॲट सोर्स. तर पूर्वी आपण परदेशी पैसे पाठवले आणि मी रेसिडेंट आहे आणि मी पूर्वी परदेशी पैसे पाठवले तर 7 लाखाच्या वर जर पाठवले तर त्याच्यावरती मला वरती 20% द्यावे लागायचे. म्हणजे मी समजा कोणाला माझ्या मुलाच्या शिक्षणाकरता 10 लाख पाठवले तर मला बँकेला अजून 2 लाख द्यावे लागायचे 20%, 10 लाखाच्या 20%, आणि मग ते 2 लाख माझ्या टॅक्स लायबिलिटीच्या समोर ॲडजस्ट व्हायचे. तर आता ही मर्यादा 7 लाखावरून 10 लाखावर नेलेली आहे. आणि अजून एक मोठी सवलत दिलेली आहे म्हणजे की हल्ली आपल्या याच्यात बरीच मुलं परदेशी शिक्षण घेतात आणि त्यांच्याकरता पालकांना तो खर्च करावा लागतो. तर जर तो खर्च तुम्ही कुठल्या मान्यताप्रत संस्थेकडून जर लोन घेतलं असेल म्हणजे बँकेकडून किंवा त्या ज्या स्पेसिफिक संस्था आहेत त्यांच्याकडून जर लोन घेतलं असेल आणि तुम्ही जर ते मुलाच्या शिक्षणाकरता पाठवलेत तर त्याच्यावर टॅक्स कलेक्शन ॲट सोर्स ह्या आजच्या तारखेपासून लागणार नाही या बजेटनुसार. दुसरं सॅलरी याला पूर्वी असं होतं की परक्विजिट व्हॅल्यू. तर हे सगळे जे सेक्शन्स होते ना ते इतके जुने होते की एखाद्याचा पगार जर 50,000च्या वर वार्षिक 50,000चा, आजकाल आता 50,000ला खरं काही किंमतच नाही राहिली, किंवा एखाद्यानी परदेशी जाऊन जर मेडिकलचा काही खर्च केला तर त्या अशा एम्प्लॉईचा पगार जर 2 लाखाच्या वर वार्षिक असेल तर त्याला सवलत मिळायची. तर ही तरतूद ही इतकी जुनी होती की ह्याच्यामध्ये कोणालाच फायदा मिळत नव्हता. आता त्यांनी असं म्हटलं आहे की इन्कम टॅक्स डिपार्टमेंट नवीन रूल्स करेल आणि अशा ह्याच्यात कुठले टॅक्स फ्री परक्विजिट होतील हे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट नवीन रूल्स आणेल. गेल्या वर्षी गव्हर्नमेंटनी नवीन एक स्कीम आणली NPS वात्सल्य स्कीम म्हणून. ही 18 सप्टेंबर 2024ला स्कीम आणली. ह्याच्यानुसार काय होतं की वडील आपल्या मायनर मुलाच्या NPSमध्ये पैसे टाकू शकत होते आणि ते मायनर मूल जेव्हा मेजर होईल तेव्हा तो NPS अकाउंट ऑपरेट करू शकत होते. तर अशा वेळेला आता जे पालक आहे जे आपल्या मुलाच्या बाबतीत NPS टाकेल त्याला 50,000ची सूट मिळेल. म्हणजे त्याचा स्वतःचा NPS अधिक मुलाचा NPS मिळून एकूण वजावट मात्र 50,000च मिळेल. जर मध्येच त्याच्यातून पैसे काढले त्या मुलाच्या करता
तर ते मात्र करपात्र पालकाच्या ह्याच्यात होतील, कारण पालकाला वजावट दिली आहे आता. जर त्या मायनरचा जर मृत्यू झाला आणि पैसे मिळाले तर तरी मात्र टॅक्सेबल नाही आहेत. आणि ती जी रक्कम जी एकूण साठलेली होती त्याच्यापर्यंतले 25% जर आपण काढले पालकांनी, तर ती रक्कम करपात्र होत नाही जर ती त्याच्या मेडिकल किंवा एज्युकेशन इमर्जन्सी करता वापरली तर. ह्याच्यानंतर हाऊस प्रॉपर्टीज एक इन्कमचा हेड आहे, की बाबा तुमच्या नावावर जर घरं असतील आणि तुम्ही ती जर घरं भाड्याने दिलीत किंवा स्वतःच्या ताब्यात असतील तर त्याच्यावरती उत्पन्नावरती कर आकारणी होते. आत्तापर्यंत कसं होतं की तुमच्या नावावर स्वतःच्या नावावर एक राहतं घर असेल तर काय प्रश्न नव्हता. पूर्वी असं होतं की 2 घरं जर तुमच्या नावावर असतील तर दुसरं घर जर तुम्ही तुमच्या व्यवसायाकरता किंवा तुमच्या एम्प्लॉयमेंट करता जर ऑक्युपाय करू शकत नसलात तर त्याच्यावरती कर आकारणी व्हायची नाही. म्हणजे उदाहरणार्थ माझी नोकरी जर मुंबईत आहे तर माझं एक घर मुंबईत आहे आणि एक घर पुण्यात आहे, तर पुण्यातलं घर मी मुंबईत आहे म्हणून मी त्याच्यावरती मला कर आकारणी होत नव्हती. पण याच्यात असा विवादात्मक मुद्दा होता की समजा माझी मुंबईतच 2 घरं असतील तर त्याच्याकरता जे वाद झाले त्याच्यावरनं त्यांनी आता एक क्लॅरिफिकेशनसारखं आणलं आहे. त्याच्यात त्यांनी काय म्हटलं आहे की जर तुमच्या वापरात स्वतःच्या वापरात जर 2 घरं असतील किंवा दुसरं घर तुम्ही कोणत्याही कारणाने वापरू शकत नसाल तर अशा 2 घरांच्या बाबतीत कर आकारणी होणार नाही. जर तुमच्या नावावर तिसरं घर असेल तर जे त्याचं नोशनल रेंट असतं, जे बाहेरचं जे काही कमर्शियल रेंट असेल त्याच्यावर मात्र तुम्हाला कर आकारणी केली जाईल. ह्याच्यापूर्वी जर तुम्ही TDS करायला किंवा टॅक्स कलेक्शन ॲट सोर्स केलेला भरायला जर तुम्हाला काही तुमच्याकडून जर डिफॉल्ट झाला तर तो क्रिमिनल ऑफेन्स होता, म्हणजे तुम्हाला सरळ जेलची पनिशमेंट होती. आता ह्याच्यामध्ये त्यांनी तो क्रिमिनल ऑफेन्स त्यांनी काढून टाकला आहे, तुम्ही सर्टन कंडिशन्स जर तुम्ही सॅटिस्फाय केल्या तर. आत्तापर्यंत तुम्ही एक समजा तुमचं आयकर विवरणपत्र सादर केलं आहे आणि तुम्हाला असं वाटलं की त्याच्यात काहीतरी चूक झाली आहे तर तुम्हाला एक अपडेटेड रिटर्न म्हणून फाईल करायची तरतूद होती. ते आत्तापर्यंत तुम्ही गेले 2 वर्षाचं करू शकत होतात. म्हणजे आज आता आपण 31/3/25च्या अगोदर आहोत, त्यामुळे जर 31/3/23चं रिटर्न मी अपडेटेड रिटर्न आत्ता फाईल करू शकत होतो. जर माझा टोटल टॅक्स असेल 100 रुपये तर मी अजून 50 रुपये म्हणजे 150 रुपये टॅक्स भरून मी 31/3/25पर्यंत अपडेटेड रिटर्न फाईल करू शकतो. किंवा 31/3/24चं असेल रिटर्न तर मी 25% म्हणजे 100 रुपये माझा टॅक्स असेल तर मी 125 रुपये टॅक्स भरून 31/30/25पर्यंत हे अपडेटेड रिटर्न फाईल करू शकत होतो. ही आत्तापर्यंतची तरतूद होती. आता ही तरतूद त्यांनी वाढवली आहे, अजून 2 वर्ष वाढवली आहेत त्यांनी. म्हणजे मी आजच्या क्षणाला 31/3/22चं रिटर्न 60% म्हणजे 160 रुपये भरू शकतो आणि 31/3/21चं रिटर्न असेल तर 170 रुपये भरून मी हे रिटर्न फाईल करू शकतो. म्हणजे हे अपडेटेड रिटर्न तुम्हाला तुमची रिटर्नमध्ये जी काही चूक झाली आहे ती सुधारायची संधी त्यांनी जास्त टॅक्स भरून त्याचा कालावधी 2 वर्षावरून 4 वर्षावर नेलेला आहे. आणि त्यांनी त्यांच्या अर्थसंकल्पात म्हटलं की हे जे काय आम्ही सवलती दिल्या त्याच्यामुळे डायरेक्ट टॅक्समुळे त्यांचा जो लॉस ऑफ रेव्हेन्यू आहे तो 1,00,000 कोटी आहे आणि इनडायरेक्ट टॅक्समुळे झालेला रेव्हेन्यू लॉस आहे तो 2,500 कोटी आहे. तर हे ब्रॉडली जे काय आहे ते आत्तापर्यंत आम्ही फाईन प्रिंट्स त्याचे खूप वाचलेले नाहीत, त्यामुळे त्याच्यातून फाईन प्रिंटमध्ये अजून काही निष्पन्न काही होऊ शकतं. आणि हे साधारणपणे सामान्य करदात्यांना लागू असणारे ज्या तरतुदी आहेत त्याचंच मी फक्त आत्ता विवरण केलं आहे. पण तुम्ही कुठलाही निर्णय स्वतः घेऊ नका, तुमच्या कर सल्लागाराला विचारून निर्णय घ्या, कारण याच्यामध्ये बऱ्याच बारकावे येऊ शकतात. जसं मी माझ्या प्रेझेंटेशनची सुरुवात एका गोष्टीने केली तशी मी माझ्या शेवट पण तसा गोष्टीने करतो. ही गोष्ट लॅटरल थिंकिंगमध्ये सांगितली जाते. तर एक कुटुंब असतं, त्याच्यात वडील आणि 2 मुलं असतात. तर मोठा मुलगा असतो तो 10 वर्षाचा असतो आणि धाकटा मुलगा 5 वर्षाचा असतो. आणि त्या मोठ्या मुलाचे मित्र त्यांच्या घरी येऊन खेळ खेळायचे आणि त्या लहान मुलाला एक 5 रुपयाचं नाणं आणि एक 2 रुपयाचं नाणं द्यायचे. आणि तो लहान मुलगा असताना ते 2 रुपयाचं नाणं मोठं आहे ना म्हणून तो 2 रुपयाचं नाणं दरवेळेला घ्यायचा. असं बरेच वेळेला घडतं. आणि ती मोठ्या मुलाची जी मित्र आहेत ते बाहेर जाऊन त्याची टिंगल उडवायचे. त्याने म्हणायचे की हा 2 रुपयाचं नाणं घेतो, ते नाणं मोठं आहे पण त्याची व्हॅल्यू कमी आहे. तर असं बरेच वेळेला घडतं. तर एकदा वडील घरी असतात तर वडील ते बघतात
आणि मग ते त्याला समजवायला जातात. ते त्याला म्हणतात की अरे तू ते नाणं जरी मोठं असलं आकार तरी तू ते 5 रुपयाचं घ्यायला पाहिजे. तर ते मुलगा उत्तर देतो ना ते एकदम इतकं छान असतं. तो म्हणतो मला पण माहिती आहे की त्याची किंमत कमी आहे, पण मी जर ते आत्ता 5 रुपयाचं घेतलं तर ते उद्यापासून माझ्याशी ते खेळ खेळणार नाहीत. त्यांना असं वाटतं की मला कळत नाही, पण मीच त्यांना उल्लू बनवतोय कारण मला दरवेळेला नाणी मिळत राहत आहेत. तर हे जे लॅटरल थिंकिंग असतं ते मला वाटतं आयुष्यात खूप महत्त्वाचं आहे. सर्वांना मनापासून धन्यवाद. यानंतर आता काही प्रातिनिधिक प्रश्न जे आलेत ते आपण घेऊया. एक प्रश्न असा होता की ज्येष्ठ नागरिकांसाठी TDSची सवलत जी आहे ती 50,000 वरून 1,00,000पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. पण ज्यांचं निवृत्तीचं वय 58 आहे आणि जे ज्येष्ठ नागरिक नाहीत त्यांच्यासाठी TDSची मर्यादा काय असेल? 50,000. 50,000. सो हॅलो 40 वरनं 50 वर गेली. हॅलो. हां, पुढच्या प्रश्नाकडे वळतो. असे काही प्रातिनिधिक आहेत आपल्याकडे हे प्रश्न. एक प्रश्न असा आहे की 12 लाखाहून अधिक उत्पन्न वाढल्यास किती कर लागेल? आणि सिनियर सिटीझनसाठी खास करून याच्यामध्ये काय योजना आहेत ते जरा थोडं आणखीन. हां, म्हणजे नाही, मी आत्ताच सांगितलं 12 लाखाच्या वर म्हणजे मी सेव्हिंग्स इन टॅक्स आत्ता मी सांगितलं. तर 5 लाखाला साधारण 5,000 सेव्हिंग होते, 10 लाखाला 10,000 सेव्हिंग होते आत्ता, आणि 15 लाखाला 35,000 सेव्हिंग होते. 12 लाखाला 10 ते 35 मध्ये काहीतरी 20,000चं सेव्हिंग होईल टॅक्समध्ये. प्रश्न होता किती कर लागेल. मला वाटतं की तो नवीन ऍक्च्युअली कॅल्क्युलेशन करून बघावी लागतील प्रत्येक ह्याच्याप्रमाणे. हां, साधारण 12 लाखाला कर म्हणजे 2 लाखाला 10,000 30,000 पर्यंत टॅक्स. 30,000 पर्यंत साधारण जाईल. हा प्रश्नाचं उत्तर होतं. एक प्रश्न असा आला होता की भाड्यावरील TDSची मर्यादा 6 लाख रुपयापर्यंत वाढवली तर तिचा नेमका फायदा कसा काय होईल हे जरा थोडं विस्तृत करून. हां, म्हणजे एखादी व्यक्ती व्यवसाय करते आणि ते जेव्हा भाडं देते, तर जर मी 2 लाखाचं भाडं दिलं तर मला त्याच्यावर TDS करणं भाग होतं. ते आता जर मी 40,000 भाडं दिलं तर मला TDS करायची गरज नाही. 50,000पर्यंत केलं तर TDS करायची गरज नाही. आणि त्याचं वर्डिंग त्यांनी थोडंसं बदललं आहे. त्यांनी म्हटलं होतं पहिलं वर्डिंग होतं 2,40,000 वर्षाचे, आता त्यांनी म्हटलंय 50,000 ऑर फॉर पर मंथ ऑर पार्ट देअर ऑफ. हो, हा थोडा फरक त्यांनी केलाय त्याच्यात. अगदी. पुढचा प्रश्न गिरीश सरांसाठी आहे की अर्थसंकल्पामध्ये AI साठी केलेल्या तरतुदीचा देशाला कोणत्या स्वरूपात नेमका लाभ होऊ शकतो? AI साठी तरतूद केली आहे, उल्लेख आहे AI साठी हो. धोरणात्मक. पण याचा संदर्भकाल अर्थसल्लागार आनंद नागेश्वरन यांच्या निवेदनामध्ये होता. विशिष्ट रक्कम तरतूद केल्याचं मला आठवत नाही, पण त्याच्या धोरणात्मक बाबींवर नागेश्वरन यांनी भर दिला आणि त्यांनी असं भाष्य केल्याचं मला आठवतं. कालचीच घटना आहे ही की AI चा जेव्हा अंमल येईल त्यावेळेला त्याची हाताळणी कशी असायला हवी यासाठी आपल्याला आत्तापासून एक नियामक रचना ठरवून द्यायला हवी. कारण ते जे आव्हान असेल ते पेलण्यासाठी आपल्याला अशा व्यवस्थेची आतापासूनच गरज लागेल. पण या अर्थसंकल्पाशिवाय सुद्धा जी काही घटना गेल्या आठवड्यात घडली ती मला असं वाटतं की फार महत्त्वाची आहे. डीपसीक जेव्हा चीनचं आलं त्यामुळे अख्खं जगच हादरलं. कारण आत्तापर्यंत अमेरिकेच्या 2-3 कंपन्यांच्या मार्फतच हे सगळं सुरू आहे असं वाटत होतं. पण चीनने स्वतःची AI यंत्रणा विकसित केली. आता आपण प्रणाली स्वतःची आणू असं आपल्या विज्ञान तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलेलं आहे. पण अर्थातच ती जेव्हा केव्हा येईल तेव्हा ती ऑल्सो रॅन कॅटेगरीमध्ये असेल. स्वतःची प्रणाली असणं हे महत्त्वाचं आहे, मान्यच आहे. पण चीन आणि अमेरिकेने या क्षेत्रात घेतलेली आघाडी ही अतुलनीय अशा स्वरूपाची आहे. म्हणजे फक्त दाखला म्हणून सांगतो, युव्हाल नोआह हरारींची जेव्हा मध्यंतरी मी मुलाखत घेतली तेव्हा त्यांनी जी काही तपशीलवार ही सगळी आकडेवारी सादर केली, चीनची या क्षेत्रातली गुंतवणूक, अमेरिकेची या क्षेत्रातली गुंतवणूक ही इतकी महाप्रचंड आहे की आपली त्याच्याशी तुलना होऊ शकत नाही. त्यांनी घेतलेली आघाडी ही अतिशय मोठी आहे. त्यामुळे त्याच्याशी स्पर्धा करण्यासाठी आपल्याला तातडीनं या मैदानात उतरावं लागेल.
पण उतरायची गरज फक्त व्यक्त झालेली आहे. पण उतरण्यासाठी आम्ही आपले 10,000 कोटी काढलेत, 20,000 कोटी काढलेत, असे काही भाष्य केल्याचं मला आठवत नाही. IIT आणि IISc मधल्या रिसर्च वाल्याला काहीतरी फंडिंग फंडिंगला थोडं सवलत दिली. एक 2-3 प्रश्न साधारण सारखेच आहेत आणि ते म्हणजे इन्कम टॅक्स ओल्ड रिजिम याबद्दल त्यांना प्रश्न आहे की ओल्ड टॅक्स रिजिममध्ये नेमके काय बदल केलेले आहेत ते जरा त्यांना सुटसुटीत ओल्ड टॅक्स रेजिममध्ये काहीही बदल केलेले नाही. अच्छा. कारण ती त्यांना रेजिम बहुतेक करून मारायचीच आहे. आता त्यांना फक्त नवीन टॅक्स रेजिमच हवी आहे. त्यामुळे तुम्ही सेव्हिंग करा वगैरे त्यांचा एम्फिसिस नाही आहे. तुम्ही ग्रॉस इन्कमवर टॅक्स भरा, मग तुमचे उरलेले जे पैसे असतील त्याचं तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही करा. अच्छा. हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. कारण याच्यामध्ये म्हणजे ओल्ड जी जुनी व्यवस्था होती ती ऑफिशियली अधिकृतपणे बंद करणार का? तर आम्ही मासे मारत नाही, आम्ही फक्त पाण्यातनं काढतो. बरोबर तशी ती बरोबर. आणि त्यावेळेला त्या प्रॉमिसनुसार लोकांनी इन्व्हेस्टमेंट, समजा उदाहरणार्थ माझ्याकडे PPF अकाउंट आहे, तर त्यावेळेला मला ती सवलत दिली होती, त्यानुसार मी ती गुंतवणूक केली. त्यामुळे त्यांना आता त्या PPFवरचं इंटरेस्ट टॅक्स करायचं म्हटलं तर इट विल बी लाईक गोईंग बॅक ऑन प्रॉमिस. ते करू नाही शकत. मग ते कोर्टामध्ये ते जातील, केसेस जातील आणि मग ते गव्हर्नमेंटला माघार घ्यावी लागेल. त्यामुळे ते तसं करणार नाहीत. पण ती जे रेजिम आहे तो हळूहळू नवीन देणार नाहीत. एक प्रश्न हा असा होता की हाऊ मच इन्कम टॅक्स ऑन शेअर्स म्युच्युअल फंड्स अमाऊंट, त्याला काही हात घातलाय का? म्हणजे त्याच्यावरती काही परत इन्कम नाही, टॅक्स? त्याची जी कर आकारणी आहे आता तेच आत्ता मी म्हटलं त्याप्रमाणे पुढच्या आठवड्यात पूर्णपणे नवीन इन्कम टॅक्स कायदा येईल. हा. त्याच्यामध्ये काय बदल होतात ते बघणं खूप महत्त्वाचं आहे. आत्ताच्या क्षणाला म्हणजे गेल्या वर्षीच्या फायनान्स ॲक्टमध्ये त्यांनी ते टॅक्सेशन 10%वरनं 12.5%वर नेली ती कर आकारणी. तसंच जो लॉंग टर्म कॅपिटल गेन प्रॉपर्टीवरचा होता तो पण 20%वरनं 12.5%वर आणला. त्यामुळे आता लॉंग टर्मचा जो कॅपिटल गेन आहे तो 12.5% आहे. नाही, असं म्हटलं तर ते बरोबर ठरेल का की पैसे कमवा आणि खर्च करून टाका, बरोबर. काय वाचू विचू नका, काय तुम्हाला आम्ही इन्कम टॅक्स वगैरे मदत करणार नाही, बरोबर. त्यामुळे कमवा आणि फुंका असाच त्याचा. बरोबर. पण मग ते अधिक खर्च करण्यासाठी अधिक कमवा कसे का, तो तुमचा प्रश्न. तो तुमचा प्रश्न आहे. कदाचित असं पण झाला, बरेच जण म्हणतात की जपानची अर्थव्यवस्था आहे ती गेले 30 वर्ष तशीच राहिली, कारण ते खूप सेव्ह करणारे लोक होते, त्याच्यामुळे इन्व्हेस्टमेंट झाली नाही, त्यामुळे ग्रोथ झाली नाही. त्यामुळे यांचा असं एक ॲटिट्यूड दिसतो की बाबा ॲप्रोच दिसतो की तुम्ही खर्च करा, तो खर्च झाला की ते पैसे सर्क्युलेशनमध्ये येतात, मग ते प्रोडक्शन वाढतं, सगळंच वाढतं, मग ती अर्थव्यवस्था वाढत जाते. मग गेले काही वर्ष जो एक सातत्याने मुद्दा मांडला जातोय की मागणीच वाढत नाहीये. हो तर मागणी वाढावी यासाठी हा सगळा प्रयत्न असणारच आहेत. हो. आणि त्यांना पण मला वाटतं जे टॅक्स फ्री जे गोष्टी आहेत, उदाहरणार्थ PPF इंटरेस्ट आहे किंवा प्रॉव्हिडंट फंड, त्यांना सर्व्हिस करणं कठीण जात आहे. आणि हे किती काळ, आणि लोक पेन्शन पण खूप घेतात, त्यामुळे पेन्शन पण बरंच बंद झालं आणि पेन्शन रेग्युलेटरी अथॉरिटी स्थापन झाली. त्यामुळे हे सगळं त्यांना बदल तर करायला लागतात. आता हा एक फार महत्त्वाचा प्रश्न आहे की इन्शुरन्समध्ये FDI ओपन केल्यामुळे प्रीमियम कमी होतील काय, आणि जर होणार तर किती प्रमाणात होईल, किंवा त्याच्यावरती नियंत्रण आणलं जाईल काय, अशा स्वरूपाचा आहे हा. त्याच्यावर पेन्शन रेग्युलेटरी अथॉरिटी आहेच ना, त्याची ती मॉनिटर करतच असते. तर त्याच्यामुळे त्याचं मॉनिटरिंग होईलच की बाबा तुम्हाला जर एवढा बिझनेस करायचा असेल तर तुमचं स्वतःचं कॅपिटल काहीतरी 25% टाकावं लागेल. मग ते मॉनिटर तर करतील गव्हर्नमेंट. असं होणार नाही की परदेशी कंपन्या आल्या आणि त्या तशाच निघून गेल्या, मॉनिटरिंग करतील. पण त्यांचा प्रश्न खूप चांगला होता की त्या आल्यामुळे प्रीमियम कमी होईल का. कठीण वाटतंय. आणि आता जनरल इन्शुरन्समध्ये पण ना बरेच प्रकार आहेत. म्हणजे आपण लाईफ इन्शुरन्स एक भाग झाला आणि जनरल इन्शुरन्स वेगळा झाला. तर जनरल इन्शुरन्समध्ये सर्वजण म्हणतात की मेडिकल इन्शुरन्स आपण जर घेतला तर तो बराच लॉसमध्येच आहे. त्यामुळे त्या मेडिकल इन्शुरन्सचे प्रीमियम आता सारखे वाढत आहेत. ॲक्सिडेंट इन्शुरन्स कदाचित कमी होईल, पण मेडिकल इन्शुरन्स सारखे जे आपल्यासारख्याला लागू होतात ते कमी होणं कठीण वाटतं आहे, कारण ते मुळातच लॉसमध्ये आहेत. आणि हे जगभर आहे, म्हणजे अमेरिकेत पण तोच प्रॉब्लेम आहे. त्यांचं जे मेडिकल इन्शुरन्स जे आहे ते अडचणीतच आहे बरंच. आता हा एक जो प्रश्न आहे ना, तो साधारणतः कॉन्ट्रॅक्ट पद्धतीच्या ज्या नोकऱ्या असतात तर त्याच्याशी संबंधित आहे की कॉन्ट्रॅक्ट पद्धत नोकऱ्यांमध्ये असल्यामुळे आता हा जो अर्थसंकल्प आहे याचं नेमकं भविष्य ह्या क्षेत्राला काय आहे, म्हणजे कशा दृष्टिकोनातून तुम्ही पाहाल?
मला प्रश्न नीट कळला नाही. कॉन्ट्रॅक्ट पद्धत नोकऱ्यांमध्ये असल्यामुळे या अर्थव्यवस्थेचं भविष्य काय? त्याचा आणि इन्कम टॅक्सच्या आकारणीचा काही मला वाटत नाही की बरोबर फरक तसा. पडेल. पण पण त्याच्या पलीकडे जाऊन सांगायला हवं की आपली इच्छा असो किंवा नसो, या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीच्या नोकऱ्या वाढणारच आहेत. हो, त्याच वाढणार आहेत. बरोबर. त्याचं कारण असं आहे की भारत सरकारने गेले कित्येक वर्ष हा जो एक लेबर लॉ अमेंडमेंट करून ठेवू असं सांगितलेलं आहे, ती केलेलीच नाही आहे. आता कंपन्या माणसं नेमायला घाबरतात. त्याचं कारण असं आहे की त्याला कंपनी चालली नाही तर त्याचा काही काढायचा अधिकारच नाही त्याला. हा एक विचित्र प्रकार आपल्याकडे आहे. त्यामुळे झालंय असं की 100 ही नियम हा असल्यामुळे आहे. आणि खुद्द अरविंद सुब्रमण्यमने अलीकडे फायनान्शियल टाइम्समध्ये लिहिलेल्या लेखामध्ये दाखवून दिलेलं आहे की मोठे मोठे प्रकल्प येतच नाही आहेत. हो, कारण का तर मग खूप कामगार दिसतात, मग ते खूप कामगार कायदे येतात. मग त्यापेक्षा हे 100चा जर मर्यादा असेल तर 99 ते 10 कारखाने काढा 1000 जणांना नेमण्याच्या पेक्षा. याचं कारण कामगारांच्या संदर्भात जी एक सुधारणामध्ये दृष्टिकोनाची धोरणं असायला हवी होती ती कुठल्याही सरकारने आणलेली नाही आहेत. कारण त्याच्या राजकीय परिणामांची भीती वाटते. या संदर्भात सुद्धा म्हणजे लेबर कोड आणली मोदी सरकारने, किती वर्षापूर्वी आलेली आहे ती, पण ती अजून तिची अंमलबजावणी होत नाही आहे. कारण राजकीय परिणामांची भीती वाटते. त्यामुळे कामगार कायदे अधिकृतपणे चांगले न झाल्यामुळे वाईट पद्धतीनंच कामगारची नियुक्ती केली जाणार आणि वाईट पद्धतीनंच कंत्राटी पद्धती राबवली जाणार. आणि हा खरं ना हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्या देशामध्ये ज्यांचं ऐकलं जातं ना तो वर्ग 2% किंवा 5% असेल, तो संघटित आहे. पण एक प्रचंड मोठा वर्ग असंघटित आहे, जो ज्याचा महिन्याचा पगार 30,000, 25,000, 50,000, 60,000 इतका सुद्धा आहे, पण तो असंघटित क्षेत्रामधला आहे आणि तो रोखीने पगार घेतो. त्याची कुठेही कशावरती नोंद नाही. हात थांबले की त्यांचा पगार थांबतो. त्या वर्गाचा विचार कुठल्याच अर्थसंकल्पामध्ये गेल्या कित्येक वर्षात झालेला नाही आहे. त्यामुळे कंत्राटी पद्धतीची ही जी योजना आहे ना किंवा काय वाईट पद्धतीने राबवलं जातं ना, त्याचं कारण हे चांगलं करायला जे काही आवश्यक असतं, ज्याला एक वैधानिक बळ देणं गरजेचं असतं, तर दिलं जात नाही आहे. आज तुम्ही कुरिअर बॉईज घ्या किंवा हे गिग वर्कर्स नावाने ओळखले जाणारे घ्या किंवा मोठमोठ्या स्टॉक कंपन्यांच्या छोट्या छोट्या ब्रोकिंग हाऊसमध्ये काम करणारे घ्या. तुम्ही पगार दिसायला बरे दिसतात, पण तुम्ही आयुष्याचा विचार केलात तर त्याला कुठेच काही कसली पुढे मागे काही सुरक्षितता नसते. प्रॉव्हिडंट फंड नाही, काही विषयच नाही. त्यामुळे हे प्रकार उलटे वाढतच जाणार आहेत. हे आपण लक्षात घ्यायला हवं. हे दुर्दैवाने हे वास्तव आहे. सर, एक ना पेन्शन संदर्भातला हा प्रश्न होता की पेन्शन वाढीबाबत खाजगी संस्थांची जी बजेट आहे त्याच्यासाठी काही घोषणा केली गेली आहे का याच्यामध्ये, किंवा होणार का, किंवा याचा काही फायदा होईल का त्या ह्याला, म्हणजे पेन्शन वाढीसाठी वगैरे या दृष्टिकोनातून? नाही, तुम्हीच सांगू शकाल. पेन्शन वाढीवर काहीच नाहीये आता, घोषणा तर काही नाहीये ह्याच्यात. अच्छा. एक प्रश्न असा आहे की जो विमा क्षेत्राशी संबंधित आहे की विमा क्षेत्र अजूनही फारसं विकसित झालेलं नाही आहे आणि आताचा जो हा अर्थसंकल्प आहे त्याच्यामध्ये काही तरतुदी विमा क्षेत्राच्या विकासासाठी आहेत का आणि त्यांना सवलत देण्याची गरज आहे खऱ्या अर्थाने, तर त्यासाठी काही आहे? सरांनी मगाशी तो मुद्दा सांगितला होता. हो. खरंच आहे, कारण परकीय गुंतवणूक त्यांनी 100% केली. पूर्वी काय व्हायचं की मोठा इन्शुरन्सचा जर क्लेम जर पॉलिसी काढायची वेळ आली तर भारतीय कंपनी 100 रुपयाचा घेतला जर तो इन्शुरन्सचा प्रीमियम, तर त्यातले 80 रुपये परदेशी रिइन्शुरन्स करायचे. आता ते करायची कदाचित गरज राहणार नाही आणि ते भारतातल्या भारतात त्याचं इन्शुरन्स होईल. एक प्रश्न असा होता की अर्थसंकल्पातील लोककल्याणकारी योजना अंमलात आणण्यासाठी अशा तरतुदींना काही सॅच्युरिटी फोर्स असतील का? धोरणकर्ते या संबंधात कारवाई संबंधी निकाल जाहीर करतात का? कारण कर जो आहे संबंधी तरतुदी लागू करणे समाजाला, कारण त्यामागे सेक्युरिटी फोर्स असतो. कल्याणकारी योजना खरोखर आणल्या जातात हे कसे समजू शकतो आपण? हे असे एक खरं ना, हे 2-3 असे आणि त्यांनी असं म्हटलंय की गिरीश कुबेर सरांनी याचं उत्तर द्यावं. मला ऑन कॅमेरा ऑफ रेकॉर्ड उत्तर द्यायला आवडेल. याचं एका वाक्यात उत्तर द्यायचं झालं ना तर मराठीमध्ये एक चांगली म्हण आहे, आईजीच्या दिवावर बाईजी उदार नावाची. कल्याणकारी योजना हे दुसरं काहीही नाही आहे, हे आहे.
इंग्लिशमधला आधार घ्यायचा झाला तर रॉबिंग पॉल टू पे पीटर, हे जे म्हणलं जातं, याचं काढायचं आणि त्याला सो कॉल्ड अनुदान देण्याच्या नावाने दिलं जातं. याचं कुठलंही मोजमाप दुर्दैवाने भारतीय व्यवस्थेमध्ये नाही. गेल्या 10 वर्षामध्येच असं झालंय असं नाही, आधीपासूनचाच भाग आहे. फक्त त्याच्या आधीच्या काळामध्ये अधिकृतपणे टीका करायची लोकांना मुभा होती आणि लोक मोकळेपणाने टीका करायची. आम्ही 100 कोटी रुपये संडास बांधण्यासाठी खर्च केले असा प्रश्न विचारल्यानंतर बरं हरकत नाही, चांगलीच घटना आहे ही, अनेकांच्या आरोग्यासाठी आवश्यकच आहे, पण नक्की किती संडास बांधले हे तरी बाबांनो सांगा, असा प्रश्न विचारला जायचा. अलीकडच्या काळामध्ये घोषणा म्हणजेच वास्तव असं मानायची पद्धत झाल्यामुळे 100 कोटीचे संडास बांधले असे सर्वसाधारणपणे मानायला लागलेले आहेत. आता कालच्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये यांनी जो काही तपशील दिलेला आहे त्याच्यामध्ये प्रत्येक राज्यातली किती टक्के गावं, चांगला मराठी शब्द वापरायचा तर रोखठोक मराठी शब्द वापरायचा तर किती गावं हागणदारी मुक्त झालेली आहेत, असा डेटा आहे कालच्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये. तो पाहिल्यानंतर मला असं लक्षात आलं, अरे मग काही वर्षापूर्वी आपण अख्खा देश हागणदारी मुक्त झाला म्हणून साजरा केलं ना. मग ते साजरं केल्यानंतर परत लोक सकाळी जायला लागले का लोटा घेऊन? तसं तरी सांगा. ते जर साजरं केलं यश, अहो एक चांगलं झालं आम्हाला पानभर जाहिराती मिळाल्या, पण त्या साजरा करण्याचं काय मग? देश काय काय तो शब्द सरकारी हिंदी शब्द तो मुक्त झाला, पब्लिक डिफिकेटिंग वगैरे ते सगळं स्वच्छ झालं. पण कालचा अहवाल ते उलटं सांगतो. म्हणून आपल्या देशामध्ये हा जो मुद्दा आहे ना, हा अतिशय महत्त्वाचा आहे. आणि म्हणजे ज्यांनी कोणी प्रश्न विचारला ना त्यांना खरंच आभार तुमचे. याचं कारण आहे ना, सोशल ऑडिटिंग हे फार गरजेचं असतेच आहे. हा मुद्दा आम्ही इतका वारंवार लावून धरतोय ना, बहिणींना मदत द्या, काहीच आमचं हरकत नाही आहे, पण लाडक्या बहिणींच्या नावाखाली तुम्ही कोणाकोणाच्या मुलीबाळींना मदत दिलेली आहे त्याची काहीतरी एक मांडणी असेल की नाही. आणि तो पैसा तुम्ही आणणार आहात का, जमवणार आहात का नोटा छापणार आहात का? आम्ही कर भरतोय, अजूनही 2-4% वरती आपले इन्कम टॅक्स भरणारे जात नाहीत. मी कधी कधी मला असं वाटतं की इथे भरणारे आपण जे बसलेलो आहोत ना, हे आपण प्रामाणिक करदाते हे कित्येक पट आपल्यापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या खाजगी जेट बाळगणाऱ्या उद्योगपतींपेक्षा जास्त कर देत असू. कारण ते कंपन्यांच्या नावावरती त्यांना काहीही करता येतं आणि कमीत कमी कर द्यावा लागतो. आपण कर जास्त देत असू, याची मोजमापच नाही आहेत. आणि हा जो सगळा खर्च होतो ना, हा सगळा आपल्या उत्पन्नातनं होतो, आपल्या उत्पन्नात नव्हतं. मी हा इतका महत्त्वाचा मुद्दा आहे शेतकऱ्यांच्यासाठी सुद्धा. म्हणजे मी ज्यावेळेला तो अग्रलेख लिहिला होता ते खूप मोठे त्याच्यावरती रान पेटलं, बळीराजाची बोगस बोंब नावाचा. तर तो वास्तविक त्याचा अर्थ बोगस बळीराजाची बोंब असा असायला हवा होता. याचं कारण असं की कुठला शेतकरी म्हणतो, मी एवढा महाराष्ट्रभर काय देशभर भरपूर हिंडलोय, मला एकही शेतकरी भेटलेला नाही की जो म्हणतो की मला मोफत वीज द्या, मोफत बियाणं द्या, मोफत पाणी द्या, मला मोफत अमुक द्या तमुक द्या. एकही शेतकरी या देशात नाही आहे. पण तरी बळीराजाची गरज म्हणून, बळीराजाची सेवा करण्यासाठी आणि बळीराजाच्या हितासाठी म्हणून मग त्याला मोफत वीज दिली जाते. तो मागत नाही आहे ना. मला नाही वाटत महाराष्ट्रातल्या बहिणी अशा हात पुढे करून गेल्या होत्या की अरे बाबांनो आम्हाला अनुदान द्या. पण मुद्दा यातला असा आहे, मग ज्यांना जे हवं आहे ते देणार आहोत की नाही? आता ज्या शेतकऱ्यांच्या संदर्भात त्यांची एकच मागणी आहे, ती आपण देत नाही, बाकी सगळं देतो त्यांना. त्यांचं म्हणणं एवढंच आहे, आमच्या जो काही शेतमाल आम्ही जो पिकवतो त्याला त्याचा रास्त भाव द्या. साधी गोष्ट आहे. म्हणजे कांदा जर 100 रुपये असेल, आता हे पेन तयार करतं तर मोबला कंपनीला वाटलं हे पेन 30,000 रुपयाचं आहे, तर सरकार म्हणणार का की अनुदान द्या 30,000 रुपयाच्या पेनावरती? मग ते कांदा उत्पादकाला का सांगता तुम्ही स्वस्तात कांदा विका म्हणून? कारण तुमच्या शहरातल्या मतदारांना राग येईल. त्यांना सांगा कांदा स्वस्तात नका खाऊ, तुम्ही खाऊ नका 1 महिना, काय बिघडत नाही. पण शेतकऱ्याला कांदा स्वस्तात विक, कारण तुला आम्ही काय हमी भाव वगैरे देऊ. हे 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 प्रचंड मोठं, चांगला इंग्रजी शब्द वापरायचा ना, हे आर्थिक फ्रॉड आहे हा. आणि भारतीय नागरिक याबाबत सजग नाही आहेत म्हणून हा वर्षानुवर्ष सुरू आहे.
हा प्रश्नच पडत नाहीत की माझ्या अर्थसंकल्पातनं, माझ्या अर्थसंकल्पाच्या वाट्यातनं देशासाठी काय वापरलं जाणार आहे आणि राजकीय या लाभार्थी जे काही हा नवीनच एक नागरिकांचा गटच तयार झालेला आहे. लाभार्थी असा उल्लेख केला जातो. मग आपण आता नागरिक नाही आहे, आपण लाभार्थी आहोत. आणि मग तू लाभार्थी आहेस ना, मग तुला लाभ कोणामुळे मिळाला? माझ्यामुळे मिळाला. डायरेक्ट डिलिंग सुरू झालेलं आहे. हे 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 असं असता कामा नये. पण त्यासाठी जी एक सजगता असायला हवी. म्हणून हे प्रश्न खरंच म्हणजे लोकसत्तेचा सातत्यानं प्रयत्न आहे. आर्थिक साक्षरता यासाठी हवी की हरकत नाही ना, पण तुम्ही या 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 एवढ्या लोकांना बहिणींना हे अनुदान दिलं, त्याचा हा खर्च आहे, त्याचे पैसे आम्ही इथून आणले, तिथून आणले. अहो, देशाचा पहिला शिक्षण मंत्री होते, त्यांचं नाव मौलाना अबुल कलाम आझाद. त्यांनी त्यावेळेला नेहरूनं सांगितलं होतं 47 सालच्या नंतरच्या पहिल्या अर्थसंकल्पाच्या वेळेला की तुम्ही पहिल्या वर्षापासनं शिक्षणासाठी अर्थसंकल्पाची तरतूद 15% करा. पहिल्या वर्षीपासून सांगत आलेले आहेत. आजच्या घडीला ती 3%च्या वरती जात नाही. 3% पण नाही आपण शिक्षणावरती खर्च करत. म्हणजे 2.6%, 60% अशी असते. आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानावरती, मगाशी मी हा मुद्दा घेतला नाही कारण उगीच वाईट कशाला बोला असं मला वाटलं, पण AIचा प्रश्न विचारला होता. उच्च तंत्रज्ञानावरती देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या 1% सुद्धा रक्कम आपण खर्च करत नाही. अमेरिका त्यांच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या 12 ते 13% खर्च शिक्षणावर करते, ज्याचा फायदा तुमची आमची पोरं तिकडे जाऊन शिकण्यात घेतात आणि तिथेच राहतात. आणि आपण 2.5 ते 3%च्या वरची मर्यादा अजूनही ओलांडत नाही. हे जास्त महत्त्वाचे मुद्दे सतत आहेत. त्यामुळे या प्रश्नासाठी मनापासून आभार. प्रश्नाचं उत्तर जरा मर्यादेपेक्षा जास्त दिलं त्याबद्दल दिलगिरी. नाही, आता यानंतर शेवटच्या प्रश्नाकडे वळूया. हा सगळ्यात लोकप्रिय प्रश्न आहे की आत्ता जो अर्थसंकल्प सादर झाला ते दोघांसाठीही आहे हा प्रश्न. त्याला तुम्ही किती मार्क द्याल? आणि त्यांनी प्रश्नात असं म्हटलं की 5 पैकी किती मार्क. आता त्यांनी 5च का असं धरलंय मला माहिती नाही, पण मला असं वाटतं हे इतकं पण कमी नसावं. तर तुम्ही किती मार्क त्याला द्याल हे दोघांनाही त्यांनी विचारलाय प्रश्न. हा शेवटचा प्रश्न आहे. मुख्य म्हणजे याच्यामध्ये कुठलं निगेटिव्हिटी खूप कमी आहे. त्यामुळे तो प्रोत्साहनात्मक किती आहे हा वादाचा मुद्दा असू शकेल, पण निगेटिव्हिटी मात्र कमी, हे निश्चित. सर, मी माझा मार्कांची फार वाईट संबंध असल्यामुळे कधी मार्क देतच नाही. चॅनलवरची चर्चा असेल आणि कारण ते खूपच सापेक्ष असतं. म्हणजे मी 5 पैकी 5 म्हणू शकतो आणि 5 पैकी 1 म्हणू शकतो आणि तितकंच जोरकसपणे त्याचा युक्तिवाद करू शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की माझ्यापुरतं तरी हा माझा निर्णय असतो. मी कधीच ते असे ते हल्ली ते असतं ना कार्यक्रमात अमुक मार्क दाखवणं वगैरे वगैरे, ते शक्यतो टाळतो. धन्यवाद. धन्यवाद. मला वाटतं एकूणच इथे हे विश्लेषण आपण थांबवूया आणि विस्तृत अर्थातच आपण लोकसत्तामध्ये वाचूच. आपण सगळे इथे आलात त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.